शिवचरित्रामध्ये एक स्टोरी आढळते ज्यामध्ये महाराजांना देवीचा दुष्टांत झाल्याची घटना नमूद आहे आणि देवीने महाराजांना आशीर्वाद दिलाय की तुम्हाला या मोहिमेमध्ये यश येणार आहे. त्या गोष्टीमागं खरंच किती तथ्य आहे? आग्र्याला जाताना जेवढी माणसं नेली होती तेवढी सगळी माणसं शिवाजी महाराजांनी सुखरूप परत आणलेली. तलवार न उगारता केलेला औरंगजेबाचा पराभव आहे. महाराजांचं हेर खातं इतकं ऍक्टिव्ह होतं की त्यांना शत्रूच्या गोटातली इत्यंभूत बातमी मिळायची. मग रायगडावरती जे कटकारस्थान आपण म्हणू शकतो की ज्या स्टोरीज समोर येतात त्या महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून सुटणं शक्य नाही. मग पुरंदरचा तह नंतर कितपत फाळला गेला म्हणजे पुढची 2.5 वर्ष. परंतु त्या तहात ज्या अटी लादल्या होत्या त्या इतक्या भयंकर होत्या. शिवाजीने तलवार धरायची नाही किंवा मुघलांचा जो दक्षिणेतला सुभेदार असेल त्याच्या आज्ञेनुसार वागायचं. शिवाजी महाराज ऐकतील? महाराजांचं जे हेर खातं होतं त्याचे जे प्रमुख होते बहिर्जी नाईक त्यांच्या अराउंड खूप साऱ्या स्टोरीज आहेत. यातली एकही स्टोरी इतिहासात नाही. गंमत तीच आहे की बहिर्जी एक नव्हता, अनेक बहिर्जी होते. नमस्कार, मी विक्रमादित्य. हलती चित्रे फिल्म्स प्रस्तुत द HCF स्टुडिओ पॉडकास्टच्या या 6व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज या नावाला आज इंट्रोडक्शनची गरज नसली तरीही घोड्यावर बसलेले महाराज किंवा सिंहासनावर बसलेली महाराजांची मूर्ती जेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येते तेव्हा त्यांच्या अथांग सागरासारख्या व्यक्तिमत्वातले किती मोती आपल्याला वेचता येतात. आपण सगळे महाराजांना मानतो, परंतु त्यांच्या नावानं दिलेल्या मोठ्या घोषणा आणि वाढवलेली दाढी या पलीकडे महाराज आपल्याला खरंच पाहता आलेत का? इयत्ता 4थीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातनं कळलेले महाराज आणि त्यांनी दिलेला संदेश आज मोठेपणी सायलेन्सरच्या वाजणाऱ्या फटाक्यांमागे आणि त्या डीजेच्या आवाजामागे धुसर होत चाललाय का? एक राजकारणी, एक कूटनीती तज्ज्ञ आणि एक महानायक म्हणून महाराजांचे अजून कित्येक गुण आहेत जे आपल्याला समजून घेता येतील. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अजून कित्येक पैलू आहेत जे आपल्याला अजून माहिती व्हायचे आहेत. या सगळ्या भागावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. न ऐकलेला इतिहास या सिरीजमधल्या या भागात आपल्याला सहभाग लाभलाय सौरभ करडे यांचा. सौरभ करडे हे एक प्रसिद्ध इतिहास व्याख्याते आणि शिवव्याख्याते म्हणून ओळखले जातात. जर या सिरीजचा पहिला भाग तुम्ही अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तो भाग तुम्ही आवर्जून पहा, म्हणजे या गप्पांचा तुम्हाला अजून संदर्भ लावता येईल. आणि तुम्हाला जर हा एपिसोड आवडला तर त्याला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी विक्रमादित्य, द हलती चित्रे फिल्म्स प्रस्तुत द HCF स्टुडिओ पॉडकास्टच्या 6व्या एपिसोडमध्ये परत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी. नमस्कार सौरभ दादा. दुसऱ्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो HCF स्टुडिओ पॉडकास्ट. नमस्कार. तर पहिल्या भागामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींची चर्चा केली आहे. इतिहासाबद्दल आपण बोललो, इतिहासाच्या लिखाणाबद्दल बोललो. या भागामध्ये आपण शिवचरित्रावरती अजून जास्त प्रकाश टाकूया. तर माझा प्रश्न असा आहे की शिवचरित्रामध्ये एक स्टोरी आढळते ज्यामध्ये महाराजांना देवीचा दुष्टांत झाल्याची घटना नमूद आहे की अफजल खानाच्या स्वारीच्या आधी स्वराज्यामध्ये अशी बातमी पसरवण्यात येते की महाराजांना देवीचा दुष्टांत झाला आणि देवीने महाराजांना आशीर्वाद दिलाय की तुम्हाला या मोहिमेमध्ये यश येणार आहे. त्या गोष्टीमागं खरंच किती तथ्य आहे की खरंच देवीने दर्शन दिलं होतं, त्यांना दुष्टांत झाला होता? आता याच्यामध्ये इतिहासात स्पष्ट उल्लेख तर कागदामध्ये माझ्या वाचनात अजून आलेले नाहीत. परंतु हा परंतुच महत्त्वाचा असतो की महाराजांनी कायम एक गोष्ट चांगली केली की स्वतःच्या सैनिकांचं, स्वतःच्या शिपायांचं, मावळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अशा गोष्टी ज्या त्यांना पॉझिटिव्ह वाटतील, ज्या त्यांना आधार वाटेल, ज्या त्यांना शौर्य देणार आहेत, अशा त्यांनी प्रचलित केल्या, ज्या आपण म्हणू शकतो. भवानी मातेचा दृष्टांत काय महाराजांना झाला असेल, कारण महाराज भवानी मातेचे भक्त होते. जर महाराजांच्या काळातल्या लढाई आपण घोषणा काय, जय भवानी, मागणं जय शिवाजी येतं, आधी भवानी आणि मग शिवाजी, करेक्ट, ही घोषणा आहे. त्यांचं कुलदैवत होतं, आराध्य दैवत होतं त्यांचं. त्यामुळे पण ते काय असतं की शत्रूच्या सैन्याची सायकोलॉजी ओळखायची, आपल्या शिपायांची एक मनस्थिती जी आहे ती ओळखायची आणि मग त्यांचं शत्रूचं काहीतरी एक नुकसान होईल, शारीरिक, मानसिक
आणि आपल्या सैनिकांचं मनोबल वाढेल अशा पद्धतीचं. तर मग त्याच्यातनं काय होतं, अरे काल रात्री शिवाजी महाराजांना साक्षात भवानी मातेने सांगितलं तुम्ही जिंकणार आहे, याचा अर्थ काय, आपण जिंकणार आहे, हाणू 500 मुघल येऊ देत, कापून काढू ना. हा जो एक त्या ठिकाणी चेतना म्हणू, हे जे एक चैतन्य पसरतं, किंवा हा जो एक त्यांना चेव म्हणू आपण येतो, त्या पद्धतीची ही नीती असावी शिवाजी महाराजांची, असं मला वाटतं कायम. आणि भवानी मातेने त्यांना दर्शन सोबत अवसाहेब, म्हणजे तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. म्हणजे भगवान देव किंवा पांडुरंग परमात्मा, आई तुळजाभवानी त्याच्या पाठीशी पुढं मागं उभी राहते जो खरा भक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचं, संस्कृतीचं, देशाचं, स्वराज्याचं, माता भगिनींच्या रक्षणाचं काम करत आहेत. प्रत्यक्षही दर्शन अनेकदा दिलं असेल. त्यामध्ये महाराजांचं जे टीम मॅनेजमेंट आहे आणि लिडरशिप आहे ते खूपशा घटनांमध्ये असं दिसून येतं. बऱ्याचदा जेवढं महाराजांचे आपल्याला निर्णय दिसतात त्यांच्या राजकीय पटलावरचे, त्यामध्ये बऱ्याच निर्णयांमध्ये आपल्याला असं वाटतं की कूटनीतीचा भाग खूप वेळा आठवतो, की एखादी घटना अफवा पसरवणं किंवा एखादी शत्रूच्या गोटामध्ये एखादी गोष्ट अशी पसरवणं, की म्हणजे अफजल खानाच्या बाबतीत आपल्याला दिसतं की महाराज घाबरले असं, सिद्धीच्या बाबतीत पण त्यांनी सेम स्ट्रॅटेजी वापरली, किंवा औरंगजेबाला असं भासवणं की त्यांची तब्येत खराब आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि हा म्हणजे ही जर स्ट्रॅटेजी बघितली आपण तर ती आपल्याला महाभारतातनं दिसते श्रीकृष्णाची, की शत्रूच्या गोटामध्ये चुकीची खबर पसरवणं. आणि ही स्ट्रॅटेजी त्यांच्या राजकीय पटलावर खूप वेळा आपल्याला बघायला भेटते, की कधी त्यांना नमतं घ्यायचं आहे, कधी त्यांना शत्रूला भासवायचं आहे की त्यांची बाजू वीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये पुरंदरच्या तहाचा पण भाग येतो. ही जी साईड आहे महाराजांच्या पर्सनॅलिटीची, त्याबद्दल तुम्हाला अजून काय बोलताय? दोन एक उदाहरणं अजून मी पण देतो तुम्हाला. महाराज आग्र्याला अडकले तिथे कैदेमध्ये, तिथनं त्यांनी गरुड जीप घेतली, ते निघाले. तिथनं हुकूम काय सुटले की 9 वर्षाचा मुलगा आणि 36 वर्षाचा बाप पकडा. मुघलांचा हुकूम आहे बरं का, माझा नाहीये. हल्ली ते एवढ्या अस्मिता टोकायला तुम्ही असं बोलले तसं बोलले. तर ते पकडायला आल्यानंतर महाराजांनी काय करावं, महाराज इतके विलक्षण आहेत, जसं तुम्ही शब्द वापरला, महाराज दक्षिणेत जाणार होते ना, उत्तरेत गेले. म्हणजे औरंगजेबाची फौज खाली शोधायला गेली तेव्हा महाराज वर सरकत होते नकाशात. मथुरेत गेले, मथुरेत गेल्यावर त्यांनी संभाजी महाराजांना एका घरी ठेवलं आणि मग एकटेच खाली आले. आता ज्या वेळेत महाराज खाली येत होते त्यावेळेत आधी खाली गेलेली मुघल फौज परतत होती, कोणीच सापडलं नाही. आणि जेव्हा चेकिंग चालू झालं यांच्यावर मुलगा सापडला नाही म्हटल्यावर दोन्ही शक्यता महाराजांनी कापून टाकल्या तिथल्या तिथे. आता हे एवढं करून थांबतायत ते महाराज कसले, ते नीती सगळे कोळून पेलेले महाराज आहेत. मी काय म्हणतो, औरंगजेब शेर असेल तर महाराज 1.25 शेर आहेत. तर त्याच्यात इकडे राजगडला आल्यानंतर शिवाजी महाराजांनी असं सांगितलं, संभाजी वारले, शंभूबाळ वारले, शंभूबाळांचा काळ झाला म्हणजे निधन झालं. अहो तुम्हाला सांगतो, हे त्यांनी आऊसाहेबजी जाऊन पण सांगितलं, राण्यांनाही सांगितलं. आणि त्या दुःखाचा जो कडा कोसळला राजगडावर, तुम्हाला खोटं वाटेल, राजगडावर संभाजी महाराजांचे दिवस घातले आणि करुणोपकरणी वार्ता गेली की येतानाच्या प्रवासामध्ये काहीतरी झाल्यामुळे संभाजी गेले. ही बातमी औरंगजेबाला कळली की शिवाजी दिल्लीतनं राजगडला पोचला आणि पोचला जाताना त्याचा मुलगा वारला. ही बातमी पोचल्यानंतर त्यांची जी शोधाशोध होती ती थांबली. आता पोचलाय, त्याचा मुलगाही गेला वाटेत. थांबल्यानंतर ज्यावेळी वातावरण क्लिअर झालं त्यावेळी महाराजांनी निरोप पाठवला मथुरेत आणि मग संभाजी महाराज त्या कुटुंबाबरोबर सुखरूप राजगडावर आले. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी सेमिनार अटेंड केला नाही, कुठलंही विशेष ट्रेनिंग केलं नाही, पण केवळ एका विलक्षण बुद्धिमत्तेच्या आणि कूटनीतीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा तर जीव वाचवलाच या सगळ्या पाठलागाबरोबर. ते कुठे अंतर 20 किलोमीटर आहे का, आग्रा ते राजगड, मथुरा ते राजगड. आणि याच्यामध्ये तुम्हाला असंख्य वेळा हजारोंनी मुघलांची फौज मिळणार आहे. म्हणजे हा केवढा मोठा मास्टर स्ट्रोक आहे. आग्र्याच्या फौजेत ते आजारी पडल्याचं नाटक केलं ते तर आहेच, पळाले ते सुद्धा आहे. त्या एकाच प्रसंगात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, महाराजांच्या आयुष्यातलं यश काय आहे,
आग्र्याला जाताना जेवढी माणसं नेली होती तेवढी सगळी माणसं शिवाजी महाराजांनी सुखरूप परत आणलेली आहेत. एकही मेला नाही, एकही पकडला गेला. 2 महाराजांची माणसं पकडली त्यांनी तिकडे, पण ती सुटली नंतर. कसं काय म्हणजे? हिरोजी नाही, ते 2 कोणतरी पंडित होते, ते मदारी मेहतर नावाचा एक उल्लेख. मदारी आणि हिरोजी हे तिथं झोपले होते, ते निघून गेले. हे सगळ्यानंतर ती जी 2 मंडळी होती ती शहरात होती, त्यांना पकडण्यात आलं. त्यांचा खूप छळ केला, पायाला चटके दिले, भाले टोचले. कुठे आहे शिवाजी, कुठे आहे? एक अक्षर नाही तोंडात. महाराजांची माणसं आहेत, ती स्वराज्याची माणसं आहेत, ती कसं सांगतील? ते काहीच सांगत नाही. त्या लोकांना वाटलं यांचा काही दोष नाहीये, त्यांना दिलं सोडून. मग ते कुठं जात आहेत? त्यांच्या मागे फौज आली. ती चलाक पिलंदर, ती वळणं वळसा घेत नंतर कालांतराने आले. महाराजांचं आश्चर्य हे, आपण एवढ्या एखाद्या गर्दी बिर्दीत गेलो तर कुठं ना कुठं तरी ढोपरा बिपराला लागून परत येतो. आग्र्यासारख्या शहरामध्ये जिथे औरंगजेबासारख्या कळी काळाचं राज्य आहे, त्याच्या कैदेत पडल्यानंतर सुद्धा जेवढी माणसं नेली तेवढी सगळी सुखरूप आणणं म्हणजे आग्र्याची वेळ. याला नियोजन म्हणतात. आजारी पडण्याचं ढोंग करून औरंगजेबाच्या हातावर तुरी देणं, हे नीती आहे, ही कूटनीती आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त संभाजी महाराजांचं काळ झाला, निधन झालं असं सांगून जगभर काय पसरलंय की आता संभाजी गेला, आता शिवाजी काय बरेच दिवस आता येणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं. मग ते वातावरण तयार झाल्यानंतर मुघल शिपायांचा एक गाफीलपणा झाला की आता काय आपल्याला तो सापडणार नाही. हे झाल्यानंतर संभाजी महाराजांना राजगडावर सुखरूप परत आणणं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली तलवार न उगारता केलेला औरंगजेबाचा पराभव आहे. नक्कीच ही एक कूटनीती आहे. अजून मी सांगतो तुम्हाला एखादी. बघा, खवासखान नावाचा एक सरदार आला होता, आदिलशहाचा चालून आला. आमच्या कोकणामध्ये गोवा बॉर्डरच्या अलीकडे थोडं कुडाळ नावाचं एक गाव आहे, त्या कुडाळला जाऊन तो राहिला. त्याला जाताना आदेश असा होता की तू जाताना आपली सगळी लोक सोबत घे आणि शिवाजीचा कोकण प्रांत जिंक. हे तोपर्यंत आदिलशाही या लायकीवर येऊन पोहोचली होती की आम्हाला शिवाजी जिंकता येणार नाही, त्याचा एखादा प्रदेश जिंका, इतके त्यांना चोपटले होते धरून. बाजी घोरपडे नावाचा एक गद्दार होता. आणि शहाजी महाराजांना कायम त्रास दिला होता, स्वराज्याच्या विरोधात होता. त्यालाही आदेश गेला की तू खवासखानाला जाऊन मिळ आणि दोघं मिळून तुम्ही कोकण प्रांतावरती हल्ला करा. हा खवासखान होता कुडाळला आणि बाजी घोरपडे होता मुधोळला. शिवाजी महाराजांना कळलं. आता हे जर कोकणात सरकले असते तर आपलं जवळजवळ स्वराज्यातली 120 ते 200 गावं आणि त्याच्या अंतर्गत असलेले काही एक 14-15 किल्ले हे त्यांच्या ताब्यात गेले असते, इतका तो धोका होता. खवासखानांनी काय केलं, मी बाजी घोरपडेला पत्र पाठवलं, तू अमुक अमुक दिवशी माझ्याकडे ये आणि दोघं मिळून हल्ला चढव. शिवाजी महाराजांचं हेर खातं त्यांच्या दुप्पट वेगानं काम करायचं. महाराजांना या सगळ्या बातम्या रायगडावर कळल्या. शिवाजी महाराज होते, ह्यांचा बाप होते मुघलांचा, आदिलशहाचा. महाराजांनी काय स्ट्रॅटेजी केली तुम्हाला सांगतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपल्याला ही कथा सांगितलीच जात नाही. अफजल खान आणि शाहिस्ते खानाच्या वरती आपण समाधान मानून मोकळे होतो. भानगड काय केली, शिवाजी महाराज हे युद्धनीतीच्या बाबतीत, तुम्ही जे शब्द वापरला, इतके मोठा माणूस आहे, इतका विलक्षण माणूस आहे. शिवाजी महाराजांनी अभ्यास केला काय होणार आहे. जर खवासखान या ठिकाणी येऊन थांबलाय कुडाळमध्ये, मग कुडाळमध्ये कुठे आहे, ठीक आहे चला तो माझा प्रांत आहे, चारी बाजूनी घेरून मारून टाकू शकतो. त्याला बाजी घोरपडे जाऊन मिळणार आहे काय. खवासखान वाट कुणाची बघतोय, बाजी घोरपड्याची, मुधोळला. महाराज कुणालाही न सांगता रातोरात मुधोळवर चालून गेले आणि छापा पडला आणि बाजी घोरपडेला खलास करून टाकलं. आता बाजी घोरपडे मेला. बाजी घोरपडे मेल्यानंतर ती बातमी बाहेर पडायच्या आत महाराज कुडाळकडे गेले. आता तिथं वातावरण काय आहे, खवासखान बघतोय वाट कुणाची, बाजी घोरपड्याची, की बाजी घोरपडे आल्यानंतर त्याला ह्या भागातली माहिती मग त्याला घेऊन पुढे जाईल. आलं कोण, शिवाजी महाराज आले. तिथं खवासखानाची अवस्था काय झाली असेल. बरं तिथे महाराज काय गंमत केली आहे बघा.
महाराजांनी त्याचा एरिया पाहिला, तो कुठं थांबलाय. कुडाळचा तो जो एरिया होता त्याच्या चारी बाजूला डोंगर होते. दुसरा अफजल खान बनवला त्याला. पण इथं काय केलं, त्याला पत्र पाठवलं, त्याला निरोप दिला वकिलामार्फत, तू अशा ठिकाणी बसलायस जिथे चारी बाजूला माझं राज्य आहे, बऱ्या बोलायला निघून जा, नाहीतर दुसऱ्या क्षणी मी काय करतोय तुला कळेल. म्हणजे आपल्या अंगामध्ये किती रग संचारली होती की एरवी आम्ही जाऊन अकस्मात छापा टाकून गनिमी काव करायचं. काय ताकद वाढली होती की आम्ही खुलेआम खवासखाना सांगितलं, हे आम्ही आलोय, तुला थांबायचं तर थांब, नाही तर निघ. खवासखानाला खोटं वाटलं. तो काय म्हटला, मैं हजरत अली आदिल शाह का नमक खाया, मैं शिवाजी से डरता नहीं हूं. रात्री बोलला. त्याला काय वाटत होतं, याच्यातनं सोडवायला बाजी घोरपड येईल. त्याला कळलंच नाही. वकिलांनी येऊन सांगितलं. पुढच्या क्षणाला बाणांचा मारा चालू झाला, भाले येऊन पडले, दगडांचा मारा चालू झाला. खवासखानाला श्वास घ्यायला वेळ मिळाला नाही. चारी बाजूनी हल्ला झाला. त्याला मदत कुठनं मिळणार. चारी बाजूला डोंगर आहेत आणि मध्ये शिवाजी महाराज थांबले. पण बाजी घोरपडे कुठे आहे. बाजी घोरपडे आधीच वरती गेले. खवासखान इतका सपाटून मारला, हात धरून थरथर थरथर कापला शिवाजी महाराजांच्या पुढे. केवढा मोठा विजय मिळाला. जेवढं सामान आणलं होतं तेवढं सगळं टाकून जायला लावलं महाराजांनी. त्याच्यानंतर आदिलशाहने महाराजांवर सरदारने पाठवला, डायरेक्ट थेट बहालोल खान. हिंमतच केली नाही कुणी. मग मला सांगा, एका वेळी 2 शत्रूंना अंगावर घेणं हे शिवाजी महाराजांनी नाही केलं. शिवाजी महाराजांनी त्याच्यातही नीती केली की हा याच्या मदतीला जायच्या आधीच याची तर मदत तोडतोच, यालाही संपून टाकतो, आणि रातोरात केलं. तिथं महाराज, मग ते मी मागच्या पॉडकास्टला पहिल्या भागामध्ये मी एक समर्थांचं वाक्य वापरलं होतं, राज्य साधण्याची लगबग कैसी केली. ही लगबग आहे ना, इतक्या नीत्या आहेत शिवाजी महाराजांच्या. बहलोल खान हे नाव पण खूप वेळा आढळतं इतिहासात. त्यासोबत प्रतापराव गुजरांचं पण नाव आढळतं. त्या स्टोरीवर थोडा माझा जिव्हाळ्याचा विषय येतो आणि माझी कादंबरी पण आहे त्या विषयावरती, प्रतापराव गुजरांवर. महाराष्ट्रातली पहिली कादंबरी ती प्रतापरावांच्या विषयावर. पुस्तकं होती आधी. तर बहालोल खान, अब्दुल करीम बहालोल खान त्याचं नाव. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक होईपर्यंत आदिलशाही खिळखिळी करून टाकली होती आपण. आदिलशाची लायकीच राहिली नव्हती की त्यांनी शिवाजी महाराजांवर चालून जावं. पात्रता नाही राहिली, संपून गेलं सगळं. शहाजीराजे तिकडे तोपर्यंत गेले होते, परंतु कुठलाच दबाव शिवाजी महाराजांवर येऊ शकत नव्हता. आम्ही मुघलांना मैदानात चोपत होतो. साल्लेरच्या रणांगणात मुघलांना किल्ल्याखाली घेऊन मैदानामध्ये मारले. आदिलशाह की झाडकी पत्ती आमच्या समोर. तर महाराजांचा राज्याभिषेक जवळ आला. तर काय झालं, आदिलशाहच्या दरबारात 2 गट होते. एक त्याचा सरदारांचा गट आणि दरबारातल्या पठाणांचा गट. त्या पठाणांच्या गटाचा म्होरक्या होता अब्दुल करीम बहालोल खान. तरुण नव्हता, तो जुनाच माणूस होता. तो अफजल खान यांच्या तालमीत तयार झालेला होता. तसाच तगडा पराक्रमी. काय झालं, त्या दरम्यान राज्याभिषेक वगैरे या सगळ्या बातम्या, ते वातावरण तिकडं कळलं. तर काहीतरी खोड काढली पाहिजे, खुजली केली पाहिजे काहीतरी. आदिलशाहची सवय. बहालोल खानाला पाठवलं की जा तू स्वराज्यात धिंगाणा कर. काय जिंकायला आला काय नाही ते माहित नाही. फौज घेतली आणि आला. मोठी फौज होती. ही बातमी महाराजांना कळली. महाराज पन्हाळ्यावर तरी होते किंवा साताऱ्यात होते. 2 पैकी मी निश्चित ठिकाण सांगू नाही शकत आत्ता, परंतु पन्हाळा किंवा सातारा इथं होते. खूप मोठी फौज आली आणि ते रोरावत सगळं आलं अंगावर. महाराज म्हटले कुणाला पाठवायचं त्याच्यावर. एक नाव समोर होतं, सरनोबत प्रतापराव गुजर. प्रतापराव म्हणजे बेदरकार सेनापती. असा सेनापती शिवकाळात दुसरा झाला नाही. इतका बेदरकार, बेधडक, महापराक्रमी. साताऱ्याच्या इथे भोसरे नावाचं गाव आहे. त्या भोसरे गावचं हे कुटुंब पूर्वी राजगडला तटसरनोबत म्हणून कुर्तोजी गुजर नोकरी करायचे. आणि ज्यावेळी नेताजी पालकरांची भानगड झाली त्यावेळी मग स्वराज्याचा सेनापती कुणाला बनवायचं, सरनोबत कुणाला बनवायचं. स्वराज्याचा स्ट्रगल पिरियड आहे. महाराजांना आग्र्याला जायचंय, तह झालाय, इथे स्वराज्याच्या सीमा सांभाळाव्या लागणार आहेत मासाहेब जिजाऊंबरोबर. अशा वेळी महाराजांच्या चाणाक्ष नजरेतनं हेरलेला माणूस कुर्तोजी गुजर, त्याला किताब दिलेला आहे प्रतापराव. हे प्रतापराव गुजर. प्रतापरावांना सांगितलं जावा. आणि प्रतापरावाच्या नावावर पराक्रम किती आहेत की स्वराज्याच्या सीमा तर सांभाळलेल्या आहेत. कांचनबारीचं युद्ध जिंकलंय. कांचनबारीचं म्हणजे वणी दिंडोरीच्या जवळचं युद्ध. साल्लेरचं युद्ध प्रतापरावांनी जिंकलं. म्हणजे मुघलांना आम्ही मोकळ्या मैदानात सडकून काढू शकतो. हा आत्मविश्वास मराठा फौजेला कुणी दिला? प्रतापराव गुजरांनी दिला. महाराज प्रतापरावाला, तुम्हाला ते आठवतं का सगळ्यांना? ते वाक्य आहे,
गनिमास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. आणि मग ते गेले. त्याची सुरुवात इथनं आहे. ओके. महाराजांनी प्रतापरावला सांगितलं, तो बहालोल बहुत वळवळ करतो, त्यास धरावा अथवा मारावा. आणि पुढचे शब्द काय, महाराज केवढे जबरदस्त होते. महाराज म्हटले, आज पावतो आम्ही बहुत खान मारिले, परंतु जिवंत धरला ऐसा कोणी नाही. ऐसे केल्याने हिंदुस्थानचे राजकारणी सलामत बसेल. काय महाराजांची महत्वाकांक्षा आहे की आम्ही लय जणांना ठोकलंय, परंतु जिवंत पकडून नेला. असं नाही, याला पकडून आणा. म्हणजे काय, आता माझा राज्याभिषेक वगैरे होईपर्यंत त्यांनी परत वळवळच केली नाही पाहिजे. तुमचा माणूस आमच्याकडे ठेवून दिलाय आम्ही. प्रतापराव गेले आणि त्या उमराणीच्या इथं हेरलं. उन्हाळ्याचे दिवस होते थोडेसे. पाणवठाच बंद केला. जिथून बहालोल खानाच्या फौजेला पाणी जात होतं त्या पाणवठ्यावरती छापा टाकला आणि तिथं मराठ्यांची फौज बसवून टाकली. ओके. जे हत्ती घोडे आले संध्याकाळी पाण्याला, समोर बघतात तर मावळे थांबलेले, घाबरले, काय करणार. आणि मग त्यांनी जाऊन बहालोल खान सांगितलं, मराठे आलेत. बहालोल खान उसळला. त्याला वाटलं कोणतरी छोटे मोठे शिपाई असतील. आला फौज घेऊन. तो फौज घेऊन आल्या. तिकडनं टेकडावरनं विठ्ठलपंत आत्रे, आनंद मकाजी भोसले, हे सगळी मंडळी उतरली. त्यांचा तोंड द्यायला जाईपर्यंत हर हर महादेव ऐकवलं. समोरनं प्रतापराव गुजर चालून आलाय. काय त्या बहालोल खानाची अवस्था झाली असेल. 3 का 4 दिवस सडकलाय तिथं. त्याच्या फौजेच्या तळाला करवंटीने पाणी काढावं इतकं सुद्धा पाणी नव्हतं. आणि मग पाण्या वाचून त्याच्या हत्ती घोडे तडफडले. शेवटच्या निकराच्या लढाईत तर त्याचा हत्तीच पळवला मराठ्यांनी. तो हत्ती साखळदंड तोडल्यावर आदिलशाच्याच फौजेत घुसला आणि त्याचे सैनिक मारवायला लागला. चिरडून मराठे मारत होते, तहान मारत होती, वरचं ऊन मारत होतं आणि हत्ती मारत होता. कशा पद्धतीनं वाट लावली. बहालोल खानाने दया माया केली की आम्ही पुन्हा स्वराज्याकडे तोंड दाखवणार नाही, आम्ही इकडे वळणार नाही, आम्हाला सोडा. मला काय गणित अद्याप कळलं नाही. इतिहासात दुर्दैवी वेळा कशा असतात. प्रतापराव गुजरांना त्याची दया आली आणि त्याला सोडलं. आणि ही बातमी महाराजांना कळली. महाराज संतापले. आणि महाराजांची एक गोष्ट अशी दूरदृष्टीने बरोबर होती, तो परत आला तर काय करा. तर महाराजांचं दुसरं पत्र आहे हे, एक पत्र नाहीये. महाराजांचं दुसरं पत्र आहे. महाराज म्हणाले, धरावा अथवा मारावा असे सांगितलं, तुम्ही त्यास सोडला तो परत येईल. खानाच्या तलवारी खाली मारली गेलेली रयत तुम्हास माफ करेल का. तो मंदिरे भ्रष्ट करेल, तो लेकीबाळींची आबरू घेईल. यास जबाबदार कोण. राव यास जबाबदार तुम्ही. बरे त्यास गर्दीस मिळवा. हे कळल्यावर प्रतापराव विजयाच्या आनंदात होते. ते त्यांना वाईट वाटलं, काय होऊन बसलं आपल्या हातून. आणि मग ते पुढे, म्हणजे असं नाही झालंय की महाराजांनी सांगितलं आणि ते लगेच गेले 7 जण. हा 6 महिन्याचा कालावधी आहे. मध्ये पावसाळा आला, मग दसरा झाला. दसरा झाल्यावर प्रतापराव संतापून शोधतोय की बहालोल खान कुठे आहे. आणि इकडे राज्याभिषेकाची तयारी चालू झाली रायगडावर. अष्टप्रधान म्हणतो ना, त्या अष्टप्रधानातला एक प्रधान आहे प्रतापराव गुजर, सेनापती आहे. पण रायगडावर नाही येत. रायगडावर बाकीचे 7 प्रधान आणि महाराज कुठे आहेत. बहालोल खानाचा बंदोबस्त करायला. आणि चिडले, भयानक चिडले. त्यांनी बहालोल खानाला शोधण्यासाठी जिथे जिथे धाडी मारल्या तिथे तिथे त्यांनी एका ठिकाणी तर त्यांना इंग्रजांची वखार चालवली. इंग्रजांनी झोडपलं. इंग्रजांनी महाराजांना सांगितलं, तुमच्या माणसाने आम्हाला फटकारला धरून वखार जाळून काढली, काय करणार म्हणे तू सांग. प्रतापरावाचा कोण हात धरायला जाणार आहे. आणि ह्या दरम्यान जे व्हायला नको होतं ते झालं. बघा काय झालं. बहालोल खान विजापूरला नाही गेला, तो लपला होता. त्याने फौज गोळा केली आणि तो परत आला. जसं बोलले महाराज तसंच, जसं बोलले तसं झालं. आणि तो परत ज्या स्पीडने आला ते महाराजांना कळली बातमी. आणि बातमी कळल्यावर ते शिवाजी महाराज आहेत ना, मग ते शब्द उमटलेत, तो घडोघडी स्वराज्यावर येतो. बहालोल खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. आणि हे म्हणजे प्रतापरावांनी वाचलं. राज्याभिषेक जवळ आहे. राज्याभिषेक कधी आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596, 6 जून 1674ला. आणि हे घडलंय फेब्रुवारी महिन्यात.
म्हणजे आता प्रतापरावांनी आयुष्यभर कष्ट केलेत, आज सेनापती म्हणून भोसरे गावातल्या एका झोपडीतला शेतकऱ्याचं हे पोर आहे, ते स्वकर्तृत्वावर स्वराज्याचा सेनापती बनले. त्याच्या आयुष्यातला सुवर्ण काळ आहे की रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेकाला सेनापती म्हणून थांबायचं. महाराजांना पहिला मुजरा घालायचा त्या ठिकाणी. आणि पत्र काय आलंय, खानास गर्दीस मिळाल्यानं आम्हास रायगडावर तोंड टाकू नका. बाकीचे 7 जण रायगडावर आहेत आणि प्रतापराव इथं आहे. आणि ते सुटले बघत. आणि महाशिवरात्रीचा दिवस होता. महाशिवरात्रीच्या दिवशी 24 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्र होती. त्या दिवशी ते कुठंतरी होते. ते निश्चित जागा माहिती नाहीये आपल्याला, कुणालाच माहित नाही. पण नेसरीची खिंड तिथनं जवळ होती. आपल्या इथं निपाणीच्या इथनं थोडं पुढे मागे कोल्हापूर प्रांताच्या इथं ती आहे. त्यांना बातमी कळली, ताड दौडत गेले. ते 6 जणांचं बलिदान तिथं झालं. फौज होती ना मागे, पण तो जो एक राग म्हणू किंवा काय झालं त्या प्रसंगाला हे सांगता येत नाही. इतिहासाच्या कागदांना मर्यादा आहेत. प्रतापराव गेले, फार मोठं नुकसान झालं स्वराज्याचं. महाराजांचे शब्द आहेत, राव पडले एक बाजू पडली. तर फौजेचा सांभाळ कैसा होतो. म्हणजे तानाजीराव पडले तरी शिवाजी महाराजांचे हे शब्द नव्हते. बाजीप्रभू पडले तर याचा अर्थ त्यांची बलिदानं छोटी आहेत का? नाही, बिलकुल नाही. पण महाराजांना वैयक्तिक दुःख आलं. प्रतापराव महाराजांच्या खूप जवळचे होते. ज्यावेळी स्वराज्यावरची अतिशय मोलाची आणि महत्वाची मोठी कामगिरी असेल ना, हक्काचा माणूस होता. सांगा, बेदरकार, बेधडक, समोर बघायचे ना आदिलशाह का मुघल आहेत, चालून जायचे. प्रतापराव पडले हो. म्हणजे ते एका सिनेमात गीत आहे, हंबीरराव सिनेमातच आहे ते, प्रणित कुलकर्णींनी. खदिरांगासम डोळे रोखुनी, दुधारी समशेर परजुनी, उरी धगधगता राजखलिता, तळहातावर प्राण घेऊनी, शत्रू सैन्य समुद्र प्यावया, अगस्ती दौडले 7 दौडले 7 उधळले, 7 क्षात्र समरात, 7 इताऱ्यातून उल्कापात. माझं भाग्य आहे की प्रणित दादा हे लिहित असताना मी तिथं समोर बसलेलो होतो. मुळे प्रतापराव माझा आवडीचा विषय आणि माझ्या समोर ते झालं. पण महाराजांना हे दुःख कायम होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी 6 वर्षानंतर 1680 साली शिवाजी महाराजांचं निधन व्हायच्या आधी स्वतःच्या मुलाचं लग्न ज्यावेळी केलं राजाराम महाराजांचं, त्यावेळी किती राजकुमारी, किती मोठमोठी स्थळं त्यांना येत होती. परंतु त्यांनी सांगितलं नाही, भोसरे गावात जा. आणि भोसरे गावामध्ये प्रतापराव गुजरांच्या बायकोला बोलून घेतलं आणि सांगितलं, तुमची मुलगी आहे ना जानकी, तिचं लग्न लावायचंय माझ्या राजारामाबरोबर. म्हणजे राजारामांसोबत जानकीजींचं पण लग्न झालं होतं, ताराबाईंचं पण. राजाराम महाराजांचे खास आयुष्यातलं हे बघा कसं आहे की त्यांची पहिली पत्नी जानकीबाई ही सरनोबत प्रतापराव गुजरांची मुलगी आणि दुसरी पत्नी ताराबाई ही सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची मुलगी. असं प्रतापराव फार मोठी हस्ती, फार मोठा इतिहास. प्रतापराव गुजरांसारखा सेनापती मराठा साम्राज्याला लाभणार नाही. ही जी सगळी तरुण पोरं होती ना, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, नागोजी जेधे विधे, हे सगळे प्रतापरावामुळे तयार झालेली माणसं आहेत. प्रतापरावानंतर हंबीररावांची नेमणूक करणं सरसेनापतीपदी, म्हणजे महाराजांची गुणग्राहकता आपल्याला दिसते खूप मोठी. प्रत्येक पदावर नेमलेला माणूस, त्याचं आजपर्यंतचं योगदान आणि तो त्या पदासाठी कसा योग्य आहे. मग हंबीररावांची निवड करण्यामागं काय कारण होतं? आमच्या गावात, माझ्या आजोळलाच झालं ते. चिपळूण जवळ दळवटणे नावाचं गाव आहे. तिथे मराठा लष्कराची छावणी होती. महाराज तिथे गेले. तारीख होती 8 किंवा 9 एप्रिल, या 2 पैकी एक. महाराज स्वतः गेले. ओके. आणि त्या दळवटणे गावामध्ये महाराज गेल्यानंतर आजही ते गाव आहे. मराठा छावणी कुठं होती लष्कराची, त्याचे दगड, काही अवशेष बघायला मिळतात. तिथे हंसाजी मोहिते होते. आणि हे पूर्वापार सैन्यात, मुळात हे मोहिते कुटुंब महाराष्ट्राच्या इतिहासातलं राजघराण आहे. त्यांच्याकडे सैन्याचा वारसा आहे, त्यांच्याकडे राजगादीचा वारसा आहे, पराक्रमाचा वारसा आहे. या हंसाजी मोहित्यांची भगिनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई. हंसाजी मोहिते करारी होते, लढाईचा अनुभव होता, बुलंद हिंमत होती, स्वराज्याच्या अनेक मोहिमांमध्ये सहभाग होता आणि मराठा लष्करावरती कमांड होती. मग हंसाजी मोहित्यांना त्या ठिकाणी किताब दिला हंबीरराव. आणि मग ते तिथे रामतीर्थ नावाचं कुंड आहे, त्या रामतीर्थ कुंडामध्ये स्नान केलं तिथे. आणि मग तिथनं ते आले सगळे. पण हंबीररावांची निवड हा एक महाराजांचा फार मोठा काय ज्याला म्हणू
निर्णय होता आणि तो हंबीररावांनी सार्थ ठरवला. कधी ठरवला? शंभू महाराजांच्या काळामध्ये. कारण तो विचार येतो मागं की सरसेनापतीपदी त्यांची निवड करणं म्हणजे महाराजांच्या मनामध्ये कुठंतरी एक पूर्वतयारी होती की समोर काय अजून शंभू महाराजांवरती काय कॉन्फ्लिक्ट येऊ शकतात आणि तिथं शंभूराजांची बाजू उचलून धरणारा माणूस, त्यांना प्रोटेक्ट करणारा माणूस म्हणजे तो सरसेनापतीपदी पण असणं. तुम्ही बघा ना, शिवाजी महाराजांच्या नंतरचा काळ आहे, पण 1688-87 दरम्यान ज्यावेळी हंबीरराव मोहिते पडले वाईजवळच्या युद्धामध्ये, त्याच्यानंतर स्वराज्यात चारी बाजूनी आक्रमण शत्रू घुसलाय. संभाजी महाराजांना चिलखत असल्यासारखं हंबीरराव मोहिते होते. मामा हे आमच्याकडे कंस मामा आहे, शकुनी मामा आहे, हे इतिहासातले अनेक मामा खलनायक असले तरी नायक मामा म्हणून हंबीरराव मोहिते हे इतिहासात अजरामर आहे. आणि काय मोठं हृदय आहे माणसाचं. स्वराज्याच्या माणसांचं हेच मोठेपण आहे. तलवार पराक्रम मोठा असेल त्याच्यापेक्षा मोठी होती त्यांची नीतिवान माणसं आहेत. स्वतःच्या घरचं मुलाचं लग्न सोडून स्वराज्यासाठी बलिदान देणं ही नीती जोपासणारा तानाजी मालुसरे नरवीर सुभेदार, तोफांचे आवाज येईपर्यंत खिंड सोडायची नाही हा शब्द, ही नीती आहे की मी स्वराज्यासाठी प्राणार्पण करेन. तसे सख्खा भाचा असला म्हणून काय झालं, पण मी नीतीने वागीन. स्वराज्याच्या राजगादीचा जो वारसदार खरा आहे आणि जो शत्रूला अंगावर घेऊ शकतो अशा संभाजीराजांच्याच पाठीशी मी थांबेन, ही नीती दाखवणारे हंबीरराव मोहिते. काय महाराजांनी सुंदर निर्णय घेतला होता तेव्हा. म्हणजे फक्त स्वराज्याचा सेनापती म्हणूनच नाही, पण एक संभाजीराजांचा जो ऍस्पेक्ट आहे पुढं, तो पण महाराजांनी कन्सिडर केला असेल तेव्हा. केला असावा. आणि कारण काय होतं, हंबीरराव मोहिते हे म्हणजे राजघराण्याशी तर ते जोडलेलेच होते. पहिली गोष्ट नात्यातच ते होते सगळे, परंतु सिनियरिटी नावाची एक गोष्टही असते. आणि संभाजी महाराज ज्यांची बालपणापासूनची कारकीर्द अशी घडलेली आहे, बऱ्याचदा त्यांना प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते यांच्यावर लहानपणापासून बॉन्डिंग आहे त्यांचं, म्हणून मग ती निवड. कारण त्यावेळी आनंद मक्काजी भोसले होते, आनंदराव होते, माळोजी घोरपडे तेव्हाही होतेच की, परंतु निवड मग एवढ्या शिलेदारांमध्ये येसाची कंक होते, हंबीररावांची का केली. ज्याचं त्याचं एक पराक्रमाचं वलय असतं, ज्याचं त्याचं एक कार्यकर्तृत्व कार्यपद्धती असते, पण महाराजांची नजर जी आहे ती बरीचशी आहे. महाराजांची नजर म्हणजे तिथं महाराजांचं हेर खातं इतकं ऍक्टिव्ह होतं की त्यांना शत्रूच्या गोटातली इत्यंभूत बातमी मिळायची. मग रायगडावरती जे कटकारस्थान आपण म्हणू शकतो की ज्या स्टोरीज समोर येतात त्या महाराजांच्या चाणाक्ष नजरेतनं सुटणं शक्य नाही. मग तिथं हंबीररावांची निवड करणं एक खूप स्ट्रॅटेजिक निर्णय वाटतो, मास्टर स्ट्रोक वाटतो. कारण त्यांना माहितीये की म्हणजे जर घरातनं जर काही झालं तर त्या विरुद्ध हाच माणूस उभा राहू शकतो, कारण ते सख्खा भाऊ आहे. खंबीर तो हंबीर असं म्हणजे ते खंबीरपणा त्यांनी. दक्षिण दिग्विजय जेव्हा होतो महाराजांचा राज्याभिषेकाच्या वेळी पण एक स्टोरी येते समोर की राज्याभिषेकाला विरोध झाला बऱ्याच ऍस्पेक्टनं, की आपल्याला काशीवरनं गागा भट्टांना बोलवावं लागतं राज्याभिषेक होण्यासाठी. यामागं काय कारण, म्हणजे नेमका मुद्दा काय होता तिथं विरोधाचा? नाही, त्याच्यात विरोधाची बरीच गोष्ट आहे. माझ्या अल्प अभ्यासानुसार काशीवरनं गागा भट्टांना आपण नाही बोलवलेलं, गागा भट्ट आलेत. ओके. आणि ते काय झालं, त्या औरंगजेबानी जिझिया कर जेव्हा लादला, हिंदूंवर लादला. औरंगजेब हा प्रचंड धर्मद्वेष्टा माणूस होता, म्हणून बघा आज 300 पिढ्या गेल्या तरी लोक त्याचा द्वेषच करतात. औरंगजेबाचा फोटो कुणाच्या घरात नसतो, औरंगजेब जयंती साजरी होत नाही देशात. या देशामध्ये औरंगजेब हा आजही खलनायक आहे. औरंगजेबाने जिझिया कर लादला जो केवळ हिंदूंना भरावा लागत होता, आणि त्यांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं. तिची सगळी त्यांनी त्याच्या इलाख्यातली मंदिरं फोडायला आदेश दिला, त्याच्यात काशी विश्वेश्वर, तिथे ते घराणं होतं. ओके. वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांचं. त्यांनी डोळ्यांनी पाहिलं माझा महादेव फुटलाय, माझ्या काशी विश्वेश्वरावर घणाचे घाव पडलेत त्या मंदिरावरती, हे कोण करतंय? औरंगजेब. आणि मग मी आजपर्यंत त्या औरंगजेबाच्या फौजेतल्या कितीतरी ते सरदार जे होते त्यांना अभिषेक केले, हिंदू सरदार. काय उपयोग झाला? माझा काशी विश्वेश्वर वाचू शकला नाही, उद्विग्नता आली. मग या औरंगजेबाच्या नाकावर टिचून हिंदूंचं राज्य कोण निर्माण करतंय?
तर ते शिवाजी महाराज करतात. मला त्या राजाला भेटायचंय. आजपर्यंत मी कुणालाही ह्याच्या त्याच्या सांगण्यावरनं अभिषिक्त केलं आणि त्या सगळ्यांनी जाऊन औरंगजेबाला मुजरा धाडला. औरंगजेबाच्या नाकात दम आणलाय एका माणसाने, एका राजाने. राजा दक्षिणेत आहे, या राजाचं नाव शिवाजी महाराज आहे. मी त्याला का राज्याभिषिक्त करू नये. गागाभट्ट आले. अनायसे त्या दरम्यान स्वराज्यामध्ये वातावरण असं होतं की काही विकृत घराणी होती. आता त्यांची इथं नावं घेतली तर त्यांना लय राग येईल, त्यामुळे मी घेत नाही नावं. आहेत इतिहासात कागदपत्र आहेत. त्या अजूनही शिवाजी महाराजांना राजा मानायला तयार नाहीत. हे बंडखोरीचं राज्य आहे. हे शहाजीच्या मुलाने पुंडगिरी केली, बंडगिरी केली अशी कुजबूज चालायची. आऊसाहेब जिजाऊंच्या मनाला काय यातना होत असतील हे ऐकून. शून्यातनं निर्माण केलं हे सगळं. तानाजी माझा गमावलेला आहे, माझा मुरारबाजी गमावलाय, माझे बाजीप्रभू गमावले, सूर्याजी काकडे, प्रतापराव गुजर, नरवीर शिवा काशीद, वीर जीवा महाले, रांगच्या रांग आहे, चिमणाजी बाळाजी. अहो ह्या सगळ्या लोकांनी बलिदान कशासाठी केलं. राज्य निर्माण व्हावं. आणि हे गावातले किडे असतात तशी ही लोक अजून माझ्या मुलाला राज्याविषयी राजा म्हणायला तयार नाहीत. आणि बरोबर आहे की राजा म्हटलं की तुम्हाला सिंहासन पाहिजे, आसन पाहिजे, डोईवर छत्र पाहिजे, तुम्ही अभिषिक्त राजा पाहिजेत. या पूर्वीच्या प्रथा आहेत. संस्कार ज्याला म्हणतो आपण, ते संस्कार झाल्याशिवाय त्याला अभिषिक्त राजा म्हणता येत नाही. अशा पद्धतीचा तो एक प्रघात आहे. सिंहासाठी ते स्वयमेव मृगेंद्रता जंगलात असतं, इथं नाही ना तसं ते सगळं गणित. संस्कार कुठं झालेत. महासाहेबांचाही आग्रह चालू आहे. महाराज ऐकतायत कुठं. कशाला राज्याभिषेक. मी काही मला हे करून घेण्यासाठी उभं नाही केलं. हे रयतेच आहे माझ्या. पुन्हा मग त्याचा खर्च येणार, तो भार रयतेवर होणार. नको नको. या सगळ्यातनं मग ज्यावेळी ते गागाभट्ट आलं बाबा, वेदोनारायण म्हणायचे त्यांना. त्या काळात या सगळ्या पंडित बिंडित या लोकांमध्ये सगळ्यात मोठा अधिकार गागाभट्टांचा. गागाभट्टांच्या घराण्यानी बोललं म्हणजे संपला विषय. वेदशास्त्र संपन्न मूर्ती होती, तेजोमय होते, बुद्धी संपन्न होते, अशी जिभेवर सरस्वती नांदत होती. आणि मग ते त्यांनी अनुमती दिली, करायचं आहे. त्यांनी ग्रंथ लिहिला राज्याभिषेक प्रयोग म्हणून. काय माहिती तुम्हाला. अहो आपल्याकडचे पंडित, आपल्याकडचे ब्राह्मण आणि आपल्याकडचे शास्त्री राज्याभिषेक कसा करायचा हेच विसरून गेले होते. कारण 300 वर्ष महाराष्ट्रात कुणाला अभिषेकच नाही. बरोबर. कोरोनात किती वर्ष घरात होतो. 2 वर्ष. किती सवयी बदलल्या. 2 वर्षात जर एवढा फरक पडू शकतो. 300 वर्ष या भूमीत कुणाला अभिषेकच झालेला नाही. मग ते पंडित, ते सगळं ब्रह्मवृंद आमचा, त्यांना कसं पुढच्या पिढीला म्हणजे राज्याभिषेक करायचा काय. गागाभट्ट म्हटले मी सांगतो प्रयोग, राज्याभिषेक प्रयोग ग्रंथ लिहावा लागला. आणि मग त्यांनी नाही राज्याभिषेक केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणू आपण, किंवा त्यांच्या पूर्ण उपस्थितीमध्ये महाराजांच्याकडचे जे काही सगळी लोक होती जी आपली होती, त्यांनी मिळून हे सगळं मोलाचं शुभ कार्य. हिंदुस्थानच्या इतिहासातला आजपर्यंतचा सगळ्यात आनंदाचा दिवस कुठला असेल तर तो शिवराज्याभिषेक आहे. तो पार पाडला. असं ते आहे. इथं विरोध कोणी केला हा त्याचा जो भानगड आहे. ते काही ते तांत्रिक बिंत्रिकवाले ते जी भानगड होती ते नंतर झालं. तर निश्चलपुरी गोसावी विसावी ते बरंच प्रकरण आहे इतिहासात मोठं. आणि ते काय सांगून काय याच्यात वेळ जाईल, बाकी काय होणार नाही. पण काही विकृत घराणी होती, काही लोक अशी होती की जे पंडित मोठमोठे, ह्याला कसा राज्याभिषेक होईल, ह्याला कसं करायचं, हे त्याला कसं करायचं. काही लोक अशी होती, हा राजा नाही आहे, आमचं कुल वेगळं आहे, आम्ही परंपरागत राजा आहोत. समाजाच्या सर्व दृष्टीतले काही विकृत आणि गद्दार तिथं होते. मग तो विशिष्ट एका जातीचाच होता आणि विशिष्ट एका कास्टचा होता असं नाही. नासके आंबे सगळे होते त्याच्यात. परंतु त्या संख्येपेक्षा महाराज सिंहासनावर बसावेत, महाराजांच्या मस्तकावरती छत्र यावं असं वाटणारी संख्या 99.99% होती. नक्कीच. मग नंतर राज्याभिषेकानंतर राज्याभिषेक शक सुरू केला महाराजांनी. म्हणजे तसं म्हणजे बऱ्याच नवीन गोष्ट नाही इतिहासासाठी की राजानं स्वतःच्या राज्याभिषेकानंतर स्वतःचा शक सुरू करावा. पण महाराजांनी स्वतःचं नाव लावलं नाही त्याला, राज्याभिषेकाचं नाव लावलं. म्हणजे मग त्यानंतरचं वर्ष किंवा त्यानंतरचे दिवस मोजले गेले. पण मग ते शक पुढं कंटिन्यू झाला नाही
किंवा मग शिवशक नाव आहे त्याचं, शिवशक. आणि नाव लावलं नाही त्या याला मराठी भाषेचा जो ग्रंथ केला त्यांनी त्याला. ओके. पण शिवशक त्याला म्हणतात. तो शिवशकाचं आता 352 वर्ष चालू आहे. शिवशके 352. ते कंटिन्यू झालं नाही असं नाही, लावणारे लावतात, परंतु ते समाजाच्या प्रघातात आलं नाही. याचं कारण असं आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने, की पुढे मुघल आले आपल्या इथे, रायगड वगैरे पण जिंकला त्यांनी. त्याच्यानंतर आपण 25 वर्ष लढलो, मुघल बादशाह मेला त्यांचा, औरंगजेब इथंच मेला. परत इंग्रज आले, इंग्रजांनी त्यांचं कॅलेंडर आपल्यावर लादलं. इंग्रजांची दरम्यान जगावर बहुतांशी ठिकाणी सत्ता होती, तर त्यांच्या तारखा ही लोक प्रमाण मानायला लागली. आज राज्याभिषेकाची जी 6 जून तारीख सांगितली जाते, हा जून महिना महाराजांच्या वेळी होता का? राज्याभिषेक ठरलाय कुठल्या ती जी काही जो मुहूर्त काढला तो कशावर ठरलाय? ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 हा मुहूर्त आहे. तेव्हा जून हा शब्दच महाराजांना माहित नव्हता. पण पुढे म्हणून तिथीचं महत्व ते आहे की शिवकाळातले तुम्ही जर का दिवस साजरे करत असाल तर ते तिथीनुसार त्याला मान्यता असावी. परंतु काय झालं, इंग्रजांनी ज्यावेळी ही सगळी कार्यपद्धती अवलंबली तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तारखांच्या आकड्यांनुसार आणि शब्दानुसार त्यांचं जे कॅलेंडर आहे ते ख्रिस्तपूर्व बिर्व त्याच्यातले ते भानगड सगळ्या आपण शिकलोय ते इतिहासामध्ये, ते लादलं. आता ते लादल्यानंतर आपल्यावर इंग्रजांचं राज्य आलं. इंग्रजांच्या राज्यातनं ज्यावेळी आपण मुक्त झालो त्यावेळी आपण त्यांची कालगणना स्वीकारलेली होती. तर आपल्यातले जे काही अगदी संस्कृती जाणणारे लोक होते त्यांना शिवशक किंवा हिंदू शके याच्यानुसार ते चालत होते. तर जे स्वीकारलंय ते तसंच्या तसं ठेवलं. त्यावेळी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा आपल्या पद्धतीनं यावं असं आपल्या लोकांना त्यावेळेच्या तत्कालीन परिस्थितीनुसार राज्यकर्त्यांना वाटलं नसावं, म्हणून त्यांनी ते कंटिन्यू ठेवलं. ते आजतागायत आपल्यावरती ती तारीख आहे. परंतु शिवशक मात्र मी जो आहे तो सांगितला, त्याची भानगड काय झाली आणि कदाचित त्याचं कारण असं असावं. आणखी एक दुसरी बाजू अशी की ज्यावेळी मराठा स्वराज्य साम्राज्य म्हणून पसरलं त्यावेळी सुद्धा त्याची कुठेतरी हेळसांड झाली असावी, की आपल्याही लोकांनी ते लिहिलं असावं नसावं माहित नाही. महाराजांच्या सवंगड्यांबद्दल ना खूप साऱ्या स्टोरीज आहेत. म्हणजे तानाजींनी अस्वलासोबत केलेली लढाई असेल, सापडतो एक उल्लेख, सिनेमामध्ये पण दाखवलाय काही काही, आणि येसाजींची हत्तीसोबतची लढाई असेल. तर त्यामधल्या अजून किती स्टोरीज आहेत अशा आणि किती तथ्य आहे त्यामध्ये? तथ्य आहेत ना त्याची. आता ही येसाजींची स्टोरी कुतुबशाहच्या दरबारामध्ये लढलेले आहेत. त्या हौद्यात ज्यावेळी येसाजी कंक उतरले तर त्यांची लढाई झाली, हत्तीची सोंड छाटली, ते तिथे विजयी झाले. याचं आपल्याकडे मापन आहे. मला काय म्हणायचंय, मी याच्या पुढे जातो, थोडंसं स्टोरी सांगेन मी तुम्हाला, त्याचं काय अडचण नाही. त्याच्यातनं जो पराक्रम आपल्याला दिसतोय, मी त्यातनं बिटवीन द लाईन काय बघतो, समोर हत्ती एवढं संकट येऊ दे, आम्ही झुंजायला तयार आहोत स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या इभ्रतीसाठी. तानाजीची एक अस्वलाची काही सांगितली जाते, माझ्या वाचनात आली नाहीये पण ती असावी. येसाजींची हत्तीशी सांगितली जाते. ते संभाजी महाराजांनी वाघाचं जबड्याचं चित्र, आता ते सिंहाचं दाखवतात. सिंह महाराष्ट्रात आहे का? वाघाशी ते झुंज खेळले असतील, असावेत, होते, हे सगळं ठीक आहे. पण आपण काहीतरी भावनेच्या भरात बदलत जातो. माझं एक आहे, मी काय कुणाच्या भावना दुखावत नाही, काय नाही. संभाजी महाराज पराक्रमीच आहेत. सिंह फाडणे हे त्यांचं शौर्य झालं. औरंगजेबासारखा माणूस 8 वर्ष छाताडावर घेऊन सुद्धा महाराष्ट्राच्या एकाही विटेला धक्का लावू देऊ नये, हा किती मोठा पराक्रम आहे. औरंगजेबाची मगरुरी फाडली संभाजी महाराजांनी. सिंह काय घेऊन बसलात तुम्ही, वाघ काय घेऊन बसलात? मुघलांची मस्ती फाडून टाकली. मुघलांच्या मिजाशीशी आणि 5 लाख फौजेशी झुंज घेतलेली आहे ती. अशा खूप काही वेळेला मी ते बोललो ना, घोरपड प्रकरणात पण अशा काही भाकड कथा, काल्पनिक कथा, दंतकथा म्हणू,
आणि त्या असाव्यात सुद्धा नसाव्यात सुद्धा ज्याचं त्याचा अनुमान आहे. जेव्हा पुरंदरचा तह होतो मिर्झा राजे जयसिंग सोबत, तेव्हा महाराजांची भेट होते मिर्झा राजांसोबत, तेव्हा महाराजांचं आणि मिर्झा राजांचं बॉन्डिंग म्हणजे मिर्झा राजांच्या भरोशावर महाराज आग्रापर्यंत जातात आणि मिर्झा राजांनी म्हणजे श्रीमान योगीमध्ये मी वाचले बहुतेक हे वाक्य की मिर्झा राजांकडनं महाराजांसाठी हे लिखाण झाले की खुदी को कर बुलंद इतना की हर तहरीर से. नाही हां ते तसं नाहीये. ओके. म्हणजे ते वाक्य तसं नाहीये. हां हां हां. पण महाराजांनीच मिर्झा राजांना एक पत्र पाठवलंय. ओके. कुणाची नोकरी करतोय, तुम्ही कोण आहात, अशा आशयाचं आहे ते पत्र. आपण ठरवलं तर आपण इथनं या मुघलांना आकलून देऊ शकतो की, पण ते खुदी को कर इतना बोलून वगैरे ते माझा बघण्यात नाही आलं. पण एक गंमत सांगतो, हे निश्चित सत्य आहे तुम्ही बोललात ते, की मिर्झा राजांच्या जीवावर शिवाजी महाराज तिकडे गेले. मिर्झा राजांनी शब्द दिला होता की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची. त्यांचा मुलगा तिकडे होता रामसिंग, आणि राजपूतांचा शब्द म्हणजे तो कधी प्राण जाय पर वचन न जाय म्हणतात. आणि मग मिर्झा राजांनी औरंगजेबालाही सांगितलं, तेवढा मिर्झा राजांचा अधिकार होता, मिर्झा राजांवर विश्वास होता की शिवाजीच्या जीविताची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे तिथं काय भानगड होऊ देता कामा नये. आणि रामसिंगला पण सांगितलं की माझ्या जीवावर, माझ्या शब्दाच्या जीवावरती शिवाजी राजा तिकडे येतोय. म्हणून जेव्हा शिवाजी महाराज कैद झाले ना, रामसिंग सोडेनाच त्यांना, आणि शिवाजी महाराज एकेका साथीदाराला पाठवत आहेत. तो त्यांच्या राजनीतीचा भाग होता की इथली संख्या कमी करावी. रामसिंग त्या साथीदारांना तुम्ही थांबून राहा जरा, जाऊ नका कुठं, शिवाजी महाराज एकटे. आणि मग शेवट रामसिंगाला पण कसं सांगणार की मला गायब व्हायचं इकडनं, पण ते रामसिंगांनी काळजी घेतली. हे बिलकुल खरं आहे. म्हणजे मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना राजनीती म्हणून जरूर पुरंदरच्या तहामध्ये त्या ठिकाणी रोखलं असेल, परंतु मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत आग्र्याच्या वेळी त्या राजपूत लोकांनी शिवाजी महाराजांची काळजी घेतली. रामसिंगांनी तर घेतलीच घेतली. मग पुरंदरचा तह नंतर कितपत पाळला गेला, म्हणजे पुढची 2.5 वर्ष महाराज सुटून आले, राजगडावर आले, तोपर्यंत स्वराज्याची खूप हानी झाली होती. 23 किल्ले आणि 1.25 लाख होणांचा मुलूक देणं हे सोपं नाही. परंतु त्या तहात ज्या अटी लादल्या होत्या त्या इतक्या भयंकर होत्या, शिवाजीने तलवार धरायची नाही, किंवा मुघलांचा जो दक्षिणेतला सुभेदार असेल त्याच्या आज्ञेनुसार वागायचं. असं काय 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 आहे त्याच्यात, खूप एवढं मोठं आहे. शिवाजी महाराज ऐकतील. पण आत्ता सिच्युएशन काय आहे की एवढा मोठा फौजेचा लोंढा आमच्यावरती रेटला आहे, त्या ठिकाणी आणलेला आहे, कसं लढणार, आर्थिक हानी कशी भरून काढणार, सैन्याला द्यायचं तर पगार द्यायला पैसे पाहिजेत, सैन्य पोटावर चालतं, भावनेवर नाही चालत. आणि हे शिवाजी महाराज जाणून होते. आणि मग महाराज 1.5-2 वर्ष शांत बसले, तयारी केली. महाराजांनी आर्थिकदृष्ट्या स्वराज्य परत सबळ केलं. गेलेली गावं, गेलेला रेव्हेन्यू सगळा तो कर बीर, आणि वाट बघत होते जरा की थांबावं थोडं, योग्य संधी. तर ती संधी दिली औरंगजेबाने. औरंगजेबाने जिजिया कर लादला आणि काशी विश्वेश्वर फोडला. काशी विश्वेश्वराची बातमी आली. आणि दरम्यान काय झालं, औरंगाबाद म्हणजे ज्याला आपण संभाजीनगर म्हणतो, तेव्हा त्या औरंगाबाद, खडकी मूळ त्याचं नाव, तिकडच्या छावणीत प्रतापराव गुजर, निराजीरावजी हे ओलीस होते, म्हणजे महाराजांचे प्रतिनिधी म्हणून तिथं होते त्या तहात ठरल्याप्रमाणे. औरंगजेबाने त्या शहात्याला पत्र पाठवलं, शिवाजीची माणसं आहेत त्यांना पकडून माझ्याकडे आण. दगाफटका. औरंगजेब असाच, औरंगजेबाचं चरित्र शुद्ध सोपं तुपासारखं नाहीये बिलकुल. औरंगजेब हा असा विषाने ओतप्रोत भरलेला माणूस आहे. शहाजाद्याला बुद्धी झाली, त्याला कुणीतरी सांगितलं असा असा खलिता येतोय. तो प्रतापरावला बोलून घेतलं आणि निराजीरावजी म्हणजे न्यायाधीश पुढचे, स्वराज्याच्या अष्टप्रधानातले, त्यांना सांगितलं की हे बघा, दिल्लीतनं असा असा खलिता सुटलाय, तो हुकूम जर इथे आला तर मला तो पाळावा लागेल, कारण तो माझ्या बापाचा हुकूम आहे. त्याच्या आत गायब व्हा. प्रतापराव आणि हे निघाले आणि रातोरात गायब झाले. महाराजांना ही गोष्ट फार लागली. मी गप्प बसतो आणि तुम्ही दगा करता. आणि दरम्यान सिमिलर झालं, काशी विश्वेश्वराची बातमी आली.
जिजिया करायची बातमी आली. एका वेळी म्हणजे शंकरानं तांडव नृत्य करावं तशी शिवाजी महाराजांनी तलवार काढली, चारही बाजूला फौज गेल्या आणि त्या जे सगळं पुन्हा जिंकून घ्यायचं होतं फिनिक्स पक्षासारखं, त्यातला पहिला नारळ फुटला सिंहगडावर, तो तानाजीने जिंकला. आणि मग ते गेलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, 2.5 वर्षाचा लॉस आहे ना हा, पुढच्या 2 महिन्यात भरून काढला. 2 महिन्यात सगळे किल्ले परत, ते सगळे नाही 56 किल्ले परत आहेत. 23 दिले होते, दुपटीनं परत आणलेत. दक्षिणेतली औरंगजेबाची ठाणीच्या ठाणी उठवून टाकली शिवाजी महाराजांनी. म्हणजे विनिंग रेशो ज्याला म्हणतो ना, तो चौपट राहिला. हे महाराज तो तहबिह मोडून टाकला. नंतर परत कधीच औरंगजेबाशी तह केला नाही. आणि कोंडाजी फर्जंद जेव्हा पन्हाळा जिंकतात फक्त 60 मावळे घेऊन, आपण मूवीमध्ये पण ते बघतो, तर म्हणजे तितकं धाडस कुठून येत असणार? म्हणजे की आता तानाजींचं जरी उदाहरण घेतलं तर ते 300 मावळे घेऊन जातात, 300 का 500 सिंहगडावरती, पण फक्त 60 मावळे घेऊन मी पन्हाळा जिंकणार, हे धाडस म्हणजे त्यांनी कसं केलं असणार तेव्हा? काय युद्धनीती तेव्हा वापरली असणार? महाराजांनी पण अप्रुव्हल दिलंय त्या प्लॅनला जे काय होतं? हे काय आहे, मुळात मला जर विचाराल तर माझं एक मत आहे की आपण मराठी माणसंच धाडसी. कोंडाजी हे त्यातलं प्रातिनिधिक सर्वोच्च प्रमाण आहे. 60 मावळे घेऊन जाणं ही कल्पना सुचणं एक्झॅक्टली सोपं नाहीये. एकतर कोंडाजीचा पन्हाळ्याचा अभ्यास जबरदस्त झाला असावा आणि कोंडाजी हा निडर छातीचा असावा. नक्कीच. म्हणजे पुढचा मागचा विचार न करता तिथं तो जाणार, कदाचित तिची ती खासियतच असावी. आणि आत्ताचं स्ट्रॅटेजिकल वॉर किंवा वॉर दृष्ट्या जर आपण पाहिलं तर काही ना काहीतरी त्याची एक खासियत असेल की जी त्यांनी तिथं जाऊन वापरली. पण अफाट साहस, अफाट धाडस, म्हणजे तानाजीच काय, हा कोंडाजीच काय, ही वेडी धाडसं, याला इतिहासात तोड नाही. असं कोंडाजी फर्जन सारखं धाडस दुसऱ्या कोणी दाखवलं. आज कोंडाजी फर्जन पुढे जंजिऱ्यातही घुसलाय. संभाजी महाराजांच्या काळात जंजिऱ्याचा बारूदखाना उडवून देण्यासाठी किंवा सिद्धीला मारण्यासाठी थोडंसं नाटक आणि भानगड रचून तिथं जाऊन मिळालं. म्हणजे अशी वेडी धाडसं करण्यामध्ये महाराजांच्या या मावळ्यांच्या काय त्याला म्हणू आपण, हातखंडा होता. आणि मग बांदलांचं पण नाव येतं इतिहासामध्ये, की बांधल जे होते महाराजांचे जे कोर सवंगडी होते त्यांचे इतिहास जर आपण बघितले तर त्यातले काही शेतकरी असतात आधी, मग ते महाराजांना येऊन मिळतात, प्रशिक्षण त्यांच्या सोबत होतं. पण बांधलांबाबत असं आहे की ती जमात आधीपासून लढाऊ होती बघायला गेलं तर. हिरडस मावळातली ही सगळी बांधल मंडळी लढवई होती, घराणं होतं मोठं, क्षत्रिय वृत्तीची लोक होती, पराक्रमी होती, त्यांचा स्वतःचा दरबार होता. बाजीप्रभू देशपांडे हे त्यांच्याकडे होते. ओके. रायाजी बांधल असतील, कोयाजी बांधल होतील, त्यांच्याकडचे त्यांच्या घराण्यातल्या स्त्री सुद्धा आहेत ज्या लढल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पन्हाळगडची जी लढाई आहे, ते जे 600 लोक होते ना, ते बांधलांकडचे लोक होते. जे बाजीप्रभू, फुलाजी प्रभू आणि ती सेना पावनखिंडीत थांबली, ती तिथं थांबलेली आहे. परंतु जे पन्हाळ्यावरनं उतरले ना 600 लोक, ते विशाळगडपर्यंत जेवढी सगळी ती बांधलांकडची मंडळी, आणि ही महाराजांची विश्वासू मंडळी जी जवळची एकदम. आणि ह्या बांधल घराण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की यांच्याकडे मानाची तलवार, मानाचं पान पण आहे शिवाजी महाराजांनी दिलेलं. आणि ह्या सगळ्यात अशी खूप घराणी होती, पण बांधलांनी महाराजांच्या आयुष्यामध्ये अशा काळात साथ दिली की तो काळ फार संकटाचा होता. आणि त्यामुळे बांधल घराण्याचे स्वराज्याच्या बाबतीतलं योगदान आणि बलिदान पण आहे हे अफाट आहे. म्हणजे बांधल घराणं पराक्रमी घराणं, जेदे घराणं पराक्रमी, जेदे आणि बांधल जोड, अंगद हनुमंत रामाला जेदे बांधल शिवरायाला, हे जुने शब्द आहे. आणि मुरारबाजींबद्दल काय बोला? मुरारबाजी हे अफलातून नाव कित्येकांना माहीत नसेल, हे आमच्या कोकणातले आहेत. ओके. आमच्या रायगड जिल्ह्यातले आहेत. आणि रायगड जिल्ह्यात महाडजवळ किंजळली नावाचं गाव आहे. त्या किंजळली गावचे हे कुटुंब, ह्यांचं मूळ आडनाव नाडकर, हे जावळीच्या मोऱ्यांकडे होते. आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली त्यावेळी
जावळीला पंचबेट होती, त्यातलं एक बेट पडे ना, कोण लढते तिथं? मुरारबाजी लढतो. बाजी त्याच्या वडिलांचं नाव आहे बहुतेक, त्याची 4 का 5 भावंड, त्यातला मुरारबाजी नाडकर. आणि मग ज्यावेळी महाराजांचा त्यांचा संवाद झाला, अरे तू स्वराज्यामध्ये ये, स्वराज्याची सेवा करू लागले, भयानक पराक्रमी. तिथंच होते ते. देशपांडे झाले, नाडकरांचे झाले महाडकर देशपांडे. आणि महाडकर देशपांडे पद होतं ना पूर्वी देशपांडे आडनाव नसून पद होतं काम करणारं. मग त्याच्यानंतर ते मुरारबाजी देशपांडे म्हणून प्रख्यात झाले. ज्यावेळी पुरंदरवरती ते युद्ध झालं दिलेर खानाच्या पठाणांसोबत, त्यावेळी मुरारबाजींना एक माहिती आहे की आज जर मी पुरंदर सोडला, स्वराज्यातल्या इतर किल्ल्यांनाही संदेश तोच जाईल, मेसेज तोच जाईल की नाही, मुघलांचा जोर फुहार आहे, मला लढलं पाहिजे. महाराजांनी मला इथं का पाठवलं? पुरंदर राखायचं आहे. स्वराज्याच्या युवराजाचा जन्म झालेलं स्थान आहे पुरंदर अशी महाराज. स्वराज्याचा पहिला विजय पुरंदरवर आहे, फत्तेखानाविरुद्ध लढलेला. पुरंदर झुंजला, कंठात बाण मारला दिलेर खानाने. मुरारबाजी त्याच्या बाजूला गेले नाहीत, मुरारबाजी पडले. आणि मग मुरारबाजींच्या नंतर सुद्धा पुरंदर झुंजला पुढचे काही दिवस. मग मुरारबाजींची जी वारसदार होते त्यांना शाहू महाराजांच्या काळात किंवा त्याच्या नंतरच्या काळात खाजगी आणि सरकारी खजिना सांभाळायला ठेवलं, रक्षण करायला. तर ते सांभाळणारी जी माणसं होती त्यांना पोतनवीस म्हणायचे. म्हणून नाडकरचे महाडकर देशपांडे, मग देशपांडे आणि देशपांड्यांचे पोतनवीस आणि पोतनवीसांचे पोतनीस. मुरारबाजींच्या आजच्या वंशजांचं आडनाव पोतनीस आहे. ओके. किंजवली गावात समाधी आहे, किंजवली गावात स्मारक आहे त्यांचं, महाडमध्ये. कोकणवाले आहेत सगळे. महाराजांची आग्र्यावरनं सुटकेची जी आहे गोष्ट, त्यामध्ये महाराज खरंच पेटाऱ्यामधनं त्यांनी हे केलं होतं का? सुटका म्हणजे त्यांनी खरंच पेटाऱ्यामध्ये बसून महाराज बाहेर आले होते? माझ्या वाचनात जेवढं आलंय किंवा मी जितपत तर्क लावतो तर पेटाऱ्यातनं ते गेले. ओके. असं म्हणजे मी तरी हे मला वाटतं असं अभ्यासानुसार. कारण काही स्टोरीज अशा दाखवल्यात की माणसाचा वेश किंवा पेटारा उचलला वगैरे. परंतु आता काय, जसं इतिहासात प्रत्येक गोष्टीचे उल्लेख थोडे थोडे वेगळे वेगळे आहेत. अफजल खानाच्या पोटात बिछवा घातला का तलवार घातली का वाघनख घातलं काय, तसंच ते पण प्रकरण आहे. परंतु पेटाऱ्याचा विषय हा शक्यतो खरा असावा. याचं कारण ते जर तसे गेले महाराज बघा, तिथं काही कमी दिवस कैदेत नाहीयेत. महाराजांचा चेहरा ओळखणारे पारेकरी आहेत तिथे किती. बरं ती कैद आहे ना, तिथे वेषांतर करायला त्यांना काय साहित्य येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? मुघलांची कैद आहे आणि मुघलांना त्या काळात हवा असलेला अत्यंत महत्वाचा कैदी सापडलाय. बरोबर. याचा अर्थ मुघल इतके गाफील होते असं वाटतं तुम्हाला? औरंगजेबाने ज्या फुलात खानाला नेमले तो फुलात खान किती क्रूर होता. आणि मग अशा माणसांच्या तडाख्यात जर शिवाजी महाराज तिथे कैदेत सापडले असतील तर मग ते इतकी मोठी रिस्क घेतील असं मला नाही वाटत. त्यामुळे ते पेटाऱ्यातनं, आणि मग जर त्यांना असंच उचलून जायचं होतं तर मग ते पेटारे कशाला मागवले तिथे? बरोबर. किती पहारेकऱ्यांपैकी, बघणाऱ्या मंडळींपैकी कोणतरी ओळखेल, अरे हे ते डोळे आहेत, हे ते नाक आहे. तुम्ही किती वेषांतर करा, त्या काळात आजच्यासारखं मेकअपचं साहित्य होतं का? याचा अर्थ ती व्यक्ती लपवून न्यावी लागणार आहे. नक्कीच. म्हणून ते अनुमान तार्किक दृष्ट्या मला पटतं. माझा अभ्यास फार नसेल, ज्याला कुणाला हे शोधून काढायचं असेल त्याच्यासाठी दिशा मोकळ्या आहेत. पण महाराज पेटाऱ्यातनं गेले असावे. वाघनख जे आहे शस्त्र वापरले अफजलखानाच्या वेळी, तुम्ही म्हटलात की ते संभाजीराजांचं होतं किंवा संभाजीराजांसाठी पाठवलं होतं, पण ते नक्की डिझाईन कुणी केलेलं नाही. याच्याविषयी आता 2 गोष्टी आणि मेसेज फिरतात. काही लोक म्हणजे रुस्तुज मेमानने महाराजांना पाठवलं. ही पण स्टोरी. हा कोण आहे हा रुस्तुज मेमान? हा महाराजांवर चालून आलाय, पन्हाळ्याच्या इथं त्याचा पराभव केलाय. आज आपण कोल्हापूरला शिरताना उजव्या हाताला टोल नाका सोडला आणि कमानीतनं आत शिरलो की थोडं पुढे गेल्यावर नदी लागते, त्या नदीच्या काठावर त्याचा पराभव केलेला आहे. हा रुस्तुज मेमान कशाला महाराजांना वाघनख पाठवेल? वाघनख हे शस्त्र होतं, महाराजांच्या आधी सुद्धा ते असावं, परंतु महाराजांनी त्याचा जो वापर केला त्या वापरामुळे त्या हत्याराला एक वलय प्राप्त झालं.
त्याच्यानंतर त्याचा इतका चांगला वापर कुणी केल्याचं इतिहासामध्ये नमूद नाहीये. आणि तो इतका भारी झाला की देशाच्या इतिहासात अजरामर झाला. त्यामुळे बिलकुल ते शस्त्र कुठल्या रुस्तुजमेमांनी किंवा कुणासाठी दिलंय बिलय असं नाही, किंवा इतिहासात असा उल्लेख पुढे नाहीये की ते कुणी वापरले. राज्याभिषेकानंतर आपले म्हणजे महाराजांचे व्यंकोजी राजांसोबतचे पण भेटीगाठी वगैरे आपल्याला दिसतात इतिहासामध्ये. महाराजांचे व्यंकोजींसोबतचे संबंध कसे होते? काही पत्र अशी आढळतात जिथं व्यंकोजी राजे पलायन करतात एखाद्या इन्सिडेंट मध्ये, अशा पण काही स्टोरीज आहेत. महाराजांनी शक्य तेवढं त्यांना सावरून घेण्याचा प्रयत्न, म्हणजे मी आता इथं कॅमेऱ्यासमोर आहे म्हणून थोडं तसं सांगेन की ते आपलेच लोक आहेत, त्यांना सावरून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथल्या काही बाबींमुळे त्यांनी महाराजांना साथ दिली नाही. तत्कालीन गोष्टी असं सांगतात. महाराजांचं एक वाक्य सांगतो शेवट या प्रकरणात, धाकुटे ते धाकुटे बुद्धीही धाकुटी दाखवली, समुद्र वलयांकित भूमंडळ तिथवर आमची कीर्ती, आम्हास बिरुदे काय कामाची. हे महाराज त्यांना बोलले. पण याचा अर्थ आता ते त्यांच्या तत्कालीन परिस्थितीनुसार झालेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याच गोष्टी बाहेर सांगणं गरजेचं नाही. ओके. महाराजांचं जे हेर खातं होतं, त्याचे जे प्रमुख होते बहिर्जी नाईक, त्यांच्या अराउंड खूप साऱ्या स्टोरीज आहेत. आणि मला हे जाणून घ्यायचं की बहिर्जी नाईकांचं काय होतं. यातली एकही स्टोरी इतिहासात नाही. गंमतीच आहे, सुंदर गोष्ट. म्हणजे अजय आता तर त्याच्यावर फार काय त्याला म्हणून वेब सिरीज, सिनेमा, मालिका सगळं आलंय. मुळात गुप्तहेर खातं हे नावच नाहीये, नजरबाज खातं असं नाव आहे. नजरबाज किंवा जासूद शब्द पण त्यांचा शब्द आहे. त्यांचाही तो शब्द नाही, मुघलांचा शब्द आहे खुफिया नवीस. खुफिया म्हणजे गुप्त, खुफिया नवीस, खुफिया बातम्या देणारा माणूस. आणि आपल्याकडे नजरबाज. तर हे नजरबाजांचा खाते प्रमुख कोण आहे तर बहिर्जी नाईक आहे. आणि बहिर्जी कुठे कुठे आहे याचे काही काही उल्लेख आहेत, पण त्यांनी काय काय केलं याचे उल्लेख नाही. मला काय म्हणायचंय, हेच त्याचं सगळ्यात मोठं यश आहे की त्यांनी गुप्त राहून काय पद्धतीनं माहिती आणली, काय कांड केले, काय पराक्रम केला, हे आपल्याला देखील सापडत नाही. शत्रूला काय सापडलं असेल. 100% एकदम ऑथेंटिक उल्लेख बहिर्जी नाईकाचा देतो. महाराजांनी सुरत लुटली तुम्हाला माहिती आहे, एकदा नाही दोनदा लुटली. पहिल्या वेळी शिवाजी महाराजांना जे पत्र आहे ते सुरतेचं वर्णन केलेलं आहे आणि शेवट एक वाक्य बहिर्जींनी लिहिलंय, महाराज सुरत मारली याने अगणित द्रव्य सापडेल. महाराज निघाले. महाराजांना न्यायलाही तोच, आणायलाही तोच. दुसऱ्या वेळी लुटून येताना महाराजांवरती इखलास खान हल्ला करून आला, कांचनबारीची लढाई. हा बहादर गडी त्यातली लूट घेऊन दुसऱ्याच वाटेने ते पट्टा नावाच्या किल्ल्याकडे निघून गेला. एक नाणं सापडलं नाही मुघलांना. आग्र्याहून सुटताना 100% सोबत आहे. त्यामुळे बहिर्जी नाईक हे इतिहासातलं एक खरं पात्र असलेलं मोठं गूढ आहे. बाणूरगडच्या पायथ्याला समाधी आहे त्यांची. हे संभाजी महाराजांच्या काळात नव्हते, म्हणजे त्यांचं तोपर्यंत निधन झालं असावं किंवा संभाजी महाराजांच्या स्ट्रगल काळामध्ये पुढच्या काळात त्यांचा उल्लेख सापडत नाही, तेवढी एक समाधी सापडते. पण शिवाजी महाराजांच्या काळात मात्र खूप मोठं काम, महाराजांचा तिसरा नेत्र म्हणायचे बहिर्जीला. ऐकले की त्यात ते एकुलते एक होते ज्यांना राणी वशामध्ये पण प्रवेश होता कोणत्याही वेळी. असं असू शकतं. अहो मी तर अजून एक कथा त्यांच्याविषयी मी ऐकलं, तर मी इतिहास अभ्यासक आहे, मी तज्ज्ञ नाही, अभ्यासक आहे. बहिर्जी हा एक नव्हता, अनेक बहिर्जी होते. बापरे. हे मी ऐकलंय. लोकांना ते वाटेल की असं आहे का नाही, अशा खूप कथा आहेत त्यांच्याविषयी. पण सुरतेची खरी आहे, आग्र्यावरच्या बाबतीतली खरी आहे, कांचनबारीच्या लढाईतली खरी आहे कथा. म्हणजे त्यांनी फार, बहिर्जी नाईक नसता तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य उभारणीला खूप मोठी अडचण आली असती. बहिर्जी हे महाराजांचं पायदळ घोडदळ जेवढ्या ताकदीचं तोलाचं आहे तेवढ्याच ताकदीचं नजरबाज खाते. बरोबर. किंबहुना नजरबाज खात्याच्या कामावरच ही 2 खाती काम करू शकतात. महाराजांनी जे स्वराज्य संकल्पना मांडली होती त्यांच्या सवंगड्यांसोबत, जेव्हा ते शपथ घेतात, त्या गाभाऱ्यामध्ये जितकी व्यक्ती असतात आणि त्यांमध्ये काही नावांचा उल्लेख होतो, तानाजी असेल किंवा येसाजी कंक आहेत, ते लॉंग टर्म सोबत आहेत महाराजांसोबत त्या जर्नीमध्ये. पण जेव्हा त्या सवंगड्यांना बलिदान द्यावं लागतं पुढं, तेव्हा महाराजांना किती जास्त ते दुःख झालं असेल की स्टार्टिंग पासून, म्हणजे खूप
ते लहानपणीपासून त्या व्यक्ती सोबत आहेत. मगाशी प्रतापरावांचं तर सांगितलंच तुम्हाला, 6 वर्ष त्यांच्या मनात ते होतं. बाजी पासलकर गेले, महाराज खूप दुःखी झाले होते. बाजीप्रभू गेले, त्यावेळी दुःखी झाले. तानाजी गेल्यावर सांगतो तुम्हाला, महाराजांना राहवलं नाही. महाराजांनी गळ्यातली माळ काढली आणि तानाजीच्या शवावर ठेवली. ती माळ अजून पण महाडला आमच्या शीतलताई मालुसरे आहेत, त्यांच्याकडे महाराजांच्या गळ्यातली तानाजी रावांना अर्पण केलेली माळ आहे. एक तर हे सोडा, तानाजीरावांचं मढ म्हणजे शव, तानाजीरावांचा देह हा पालखीत घातला आणि मडेघाट मार्गे ते खाली गेले तिकडे उमरठला, आणि त्या पालखीला शिवाजी महाराजांनी खांदा दिला होता. महाराजांची स्वतःचे सहकारी गेल्यावर फार म्हणजे, पण काय म्हणजे हे दुःख रायगडच्या चिऱ्यांना दिसलं असेल, रायगडच्या वाड्याला राजसदरेला दिसला असेल. प्रतापराव गेल्यावर मात्र ते बोलले. सूर्याजी काकडे हे त्यांचे लहानपणीचे सवंगडी होते, साल्हेरच्या युद्धात गेले. खूप वाईट वाटलं महाराजांना. आणि एक गोष्ट सांगतो की महाराज किती प्रगल्भ होते. महाराजांची प्रतिमा ही जनमानसात काय होती की महाराज स्वतःच्या सैनिकांना किती जीव लावायचे याचं उदाहरण देतो. नागोजी जेधे पडला म्हणजे कान्होजी जेध्यांचा नातू आणि महाराजांचा मित्र बाजी सर्जेराव जेधेचा मुलगा, म्हणजे एका घराण्याची तिसरी पिढी दक्षिण दिग्विजयात कोप्पळ जवळ लढाई झाली, तिथं बलिदान झालं. महाराज दक्षिण दिग्विजयानंतर आले तर कारी गावे आपल्या इथे रायरेश्वरच्या पायथ्याला भोरमध्ये, तिथे जेध्यांचा वाडा आहे, त्या वाड्यात गेले तिथे. आणि वाड्यात गेल्यावर कान्होजींच्या पत्नी, बाजी सर्जेरावची पत्नी आणि कान्होजी त्यांच्या घरातल्या बाकी स्त्रिया उभ्या होत्या. एकीचा नातू गेला आणि एकीचा मुलगा, बाजी सर्जेराव उभा आहे. महाराज त्या माऊलीच्या इथं जाऊन म्हटले, कोप्पळला पडलाय तो शिवाजी समजा आणि दरवाजात उभा आहे तो तुमचा नागोजी समजा. हे प्रेम दिलं महाराजांनी. म्हणजे तुमच्या घरचा जो पुरुष पडलाय तो नाही, शिवाजी पडला असं समजा, आणि मी तुमच्या दरवाजात जो उभा आहे तो तुमचा नागोजी आहे. आणि मग त्यांची व्यवस्था लावली कुटुंबाची. छत्रपती शिवाजी महाराज सैनिकांवर नितांत प्रेम करायचे, म्हणून आज सुद्धा जीव द्यायला माणसं तयार आहेत. असे कित्येक प्रसंग सांगता येतील म्हणजे की जिथं महाराजांना त्यांच्या सवंगड्यांना बलिदान देताना बघावं लागले. म्हणजे एक एक प्रसंग जर आठवला आपण की ते बाजीप्रभू देशपांडेंना मागं सोडून जाताना किती यातना झाल्या असतील. बापरे, तानाजी पडतील अशी तर त्यांना म्हणजे अपेक्षा नव्हती. रात्रभर जागे होते, राजगडवरनं सिंहगडाकडे बघत होते. ते ज्वाळा कधी गवताची घणी. आग्र्यावरनं निघाले, त्यांचं कडं हातात घालून हिरोजी फर्जंद ज्यावेळी तिथे त्या आग्र्याच्या गादीवरती झोपले, काय वाटलं असेल महाराजांना. आणि प्रतापरावांची बातमी आली तर काय वाटलं असेल. अजून सांगतो, त्या मुरारबाजी तुम्हाला माहिती आहे का, महाराज मिर्झा राजाशी बोलणी करायला गेले होते, निघाले होते, पण शिवाजी राजा यायच्या आधी मला हा पुरंदर जिंकायचा आहे या ईर्षेला दिलेर खान पेटला होता, म्हणून त्याने तो सकाळी हल्ला चढवला आणि दुपारी मुरारबाजी पडले. आणि महाराजांना गेल्यावर कळलं, तिथं गेल्यावर कळलं की काल मुरारबाजी गेले. बापरे, काय वाटलं असेल. खूप दुःखाचे. स्वराज्य म्हटल्यावर अश्रू, स्वराज्य म्हटल्यावर वेदनांचे घाव, हे सहन केलं म्हणून 32 म्हण सोन्याचं सुवर्ण सिंहासन उभं राहिलं. मला तो प्रसंग आठव असं वाटतं की जेव्हा नेमकं राज्याभिषेक होतोय आणि तेव्हाच म्हणजे आलेली प्रतापरावांची पण बातमी आहे वेळेवर झालेली. जेव्हा महाराज सिंहासनावर बसले असतील तेव्हा त्यांना काय फील झालं असेल की त्यांना तानाजीरावांचा, बाजीप्रभू देशपांडेंचा, प्रतापरावांचा चेहरा, मुरारबाजींचा चेहरा आठवला असेल. तेव्हा त्यांना जाणवलं असेल का की ते पण असतील समोर आपल्या मुद्रा करत. शहाजी महाराज पण आठवले असतील. नक्कीच. वडिलांचा आशीर्वाद. सुरुवातीपासूनचे कितीतरी सवंगडी नव्हते. कान्होजी जेधे नाही आहेत, बाजी पासलकर नाही आहेत, खूप मंडळी नाही, सूर्याजी काकडे नाही. का नाही आठवण्याला. आज आपल्या आयुष्यातनं जर का आपले कोण आजोबा आजी मित्र जवळचा गेला असेल तर घडोघडी आठवत राहतं. काय महाराजांच्या आयुष्यात तो प्रसंग असेल की आज आपण इथे बसावं म्हणून ज्यांनी स्वतःचे प्राण
रणांगणात असे फुल वाहतात देवाला असं अर्पण केलंय. ती मंडळी खरं तर त्या रांगेत थांबण्याचा पहिला अधिकार तानाजी मालुसरेला आहे. इथं थांबून मुजरा करण्याचा अधिकार पहिला बाजीप्रभूंना आहे. इथं थांबायचा अधिकार प्रतापराव गुजराला आहे. पण ती मंडळी नाही. आणि तीच काय स्वराज्यासाठी कितीतरी मंडळी पडलेत ज्यांचे नामोल्लेख नाही. 150 सैनिक मारले गेलेत, कुठं 2000 मारले गेलेत, कुठं 50 मारले गेलेत. ती सगळीच मंडळी. फार भावनिक प्रसंग तो म्हणजे राज्याभिषेकाचा प्रसंग म्हणजे तसा बघायला गेलं एका ऍस्पेक्टनं तर भावनिक जाणवतो. शिवाकाशीचा पण शिवाकाशीदासारखं बलिदानच नाही. तलवार न काढता सुद्धा इतिहासात अजरामर झालेला व्यक्ती आहे. म्हणजे तुम्ही बघा, शिवाकाशीदानी ज्यावेळी महाराजांचा मंदिर बांधला, अंगारखा चढवला, कमरेला तलवार लावली आणि तो घरातनं बाहेर पडला, त्याच्या पत्नीला काय वाटलं असेल हो, आज माझा नवरा या उमऱ्यातनं बाहेर आला, तो परत कधीच येणार नाही कारण तो शत्रूच्या ताब्यात सापडणार. तरी सुद्धा तिने त्याचा हात धरला नाही, त्याला अडवलं नाही, काही नाही. गेला तर गेलाय. आणि त्याला तयार कसा झाला की त्याला माहितीये मला सिद्धीच्या समोर जायचं आणि त्याचं फळ म्हणून मला मरण मिळणार आहे. अफलातून बलिदान. शिवाजीराजे म्हणून म्हणजे शिवाजीराजे म्हणून मरण मिळेल हे आपण जे काही अनुभवतो, बोलतो, हा एक भाग झाला. मला स्वराज्यासाठी शत्रूच्या समोर उभं राहायचंय, त्याच्यासाठी त्यांनी तयारी केली. तरुण बायको आहे घरी, त्याचं वय काय 70 वर्षाचा होता का? शिवाजी महाराजांचं जे वय त्याच्या पुढे 2-1 वर्ष मागे किंवा पुढे. कुटुंबाचा, मुलाबाळांचा विचार नाही. त्याच्या घरी जाऊन आलोय मी. आज तुम्ही बघाल तर मला संताप होतो, ज्यांनी स्वराज्यासाठी काही केलं नाही. माझ्याकडे याद्या आहेत, फितुऱ्या केल्या, त्यांचे वाडे आहेत, त्यांचे राजवाडे आहेत आणि मोठमोठ्या गड्या आहेत. हा शिवाकाशीदांचं घर, त्यांचे वंशज कसे राहतात हे फार अवघड आहे. मोठं बलिदान असून सुद्धा असं झालेलं आहे सगळं. म्हणजे मेन कोर आयडिओलॉजी ज्याला आपण म्हणतो स्वराज्यामागची, की लोक महाराजांच्या मागं उभी राहतात, महाराजांसाठी प्राण अर्पण करायला तयार होतात. आणि ती स्वराज्य संकल्पना म्हणजे एक आहे की यू आर फायटिंग फॉर दी कॉज. बाजीप्रभू देशपांडेंचं जे एक म्हणजे त्यांची ते स्पीच देतात पावनखिंडीच्या लढाईमध्ये, की मावळ्यांना माहिती आहे की आपली संख्या थोडकी आहे, शत्रूची संख्या खूप जास्त आहे आणि आपल्याला आपल्या राजाला वाचवायचं आहे. तर पावनखिंड मूवीमधला पण प्रसंग आहे आणि मी वाचलेला प्रसंग, की जेव्हा तुम्ही एका कॉजसाठी लढताय, एका राईट कॉजसाठी जेव्हा तुम्ही लढताय, तेव्हा तुम्ही कधी हारत नाही, तेव्हा तुम्ही नेहमी जिंकता. संभाजी महाराज लढले ना, तेवढं राजाराम लढलाय, संताजी, धनाजी, ताराबाई लढलेले आहेत, रामचंद्रपंत लढलेले आहेत. अहो, तुमच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात पण जिस चोलो को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी प्राण पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला. शिवाजी राजा आदर्श घेऊन भगतसिंग बाहेर पडलाय ना. शिवाजी महाराज ही लढण्याची प्रेरणा आहे, लढण्याचा मूळ ऊर्जा असतो. इंग्रजांनी काय केलं, राज्य करायच्या आधी शेवट लढले मराठ्यांविरुद्ध. तुम्हाला माहिती आहे, भारताच्या बॉर्डरने ताब्यात घेतल्या, पहिले किल्ले पाडले. एकट्या रायगडावरती काही दिवस तोफांचा मारा चालू होता, कारण हे किल्ले उद्ध्वस्त केले तर शिवाजीची आठवण मिटून जाईल आणि शिवाजीची आठवण मिटली तर आपल्याला या लोकांवर राज्य करता येईल, ही इंग्रजांची नीती होती. म्हणून शिवाजी महाराज हा क्रांतीचा, ऊर्जेचा, फाईटचा, फ्रीडमचा सगळ्याचा सोर्स आहे. तो आपल्या महाराष्ट्राचा आहे. आपण देशाला, आपण त्यांचे पाईक आहोत. म्हणून आपल्याकडे हा अभिमान पाहिजे शेवटपर्यंत, की शिवाजी महाराजांनी आम्हाला लढायला, झुंजायला शिकवलं, स्वातंत्र्य मिळवायला शिकवलं, कठीण परिस्थितीत जगायला शिकवलं, जिवंत राहायला शिकवलं. शिवाजी महाराजांनी काय शिकवलं नाही हा शब्द नाहीये, सगळं शिकवलं. नक्कीच असं आहे. टीम बिल्डिंग असू द्यात किंवा टीम मॅनेजमेंट असू द्यात, पण जितके सगळे सवंगडी आहेत ते स्वराज्य या संकल्पनेसाठी लढतायत, स्वराज्य या कॉजसाठी लढतायत. कुठल्या पण सिच्युएशनमध्ये ते शिवाजी महाराजांना आधी प्रोटेक्ट करतायत, त्यांच्यासाठी प्राण देत आहेत. ते संकल्पना नेमकी मांडली कशी असेल, त्यातलं विशेष असं आहे की त्यातल्या कुणालाही असं नाहीये की मी हे केलं तर मला एवढं मिळेल. म्हणजे तानाजीला सांगितलंच नव्हतं नाही ना की तू जर सिंहगड घेतलास तर मी तुला अष्टप्रधान बनवीन. नाही, निस्वार्थ होऊन. बाजीप्रभूंना कुठं सांगितलं होतं की तुम्ही खिंडीत थांबलात तर तुम्हाला मग पुढं मी काहीतरी बनवतो, असं नाही. केवळ माझ्या
राष्ट्रासाठी, माझ्या समाजासाठी जी स्वराज्य नावाची संकल्पना आहे ती शिवाजी महाराजांनी त्यांच्यात रुजवली. मग ते रुजवण्याचं काम जे आहे ते शिवाजी महाराजांनी जे केलं ते त्यांचं संवाद कौशल्य आहे. मग सामान्य माणसाने शिवाजी महाराजांकडनं शिकण्यासारख्या ज्या काही छोट्याशा गोष्टी आहेत त्याच्यात हे संवाद कौशल्य घ्या ना. काय पद्धतीनं त्यांच्यामध्ये रुजवलं असेल की स्वराज्य म्हणजे काय, हे हिंदवी स्वराज्य व्हावे श्रींचे. हा, ते तिथं वाक्य आहे. परंतु तुला माझ्यासाठी काम करायचंय. कोण तू, तुझं काय, पुणे आणि सुप गाव सोडलं तर तुझं काय, असा प्रतिप्रश्न केव्हा तरी आला असेल. 100%. मग तेव्हा महाराज जे त्याच्याशी बोलले असतील, त्याच्या पुढे संकल्पना उलगडली असेल, हे महाराजांचं संवाद कौशल्य नाही का. 4 दिशांची 4 वेगवेगळी 8 वेगवेगळ्या वयाची माणसं 50 गावात वेगवेगळी राहणारी एका संकल्पनेसाठी बोलून जोडून आणणं, ती संकल्पना सगळ्यात महत्वाची ठरते. मला असं वाटतं येतं की लोक मरण्यासाठी तयार होतात. त्यासाठी आजच्या पिढीला तुम्ही स्वराज्य ही संकल्पना कशी एक्सप्लेन कराल? त्यावेळेची परिस्थिती होती तेव्हा स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्य महत्वाचं होतं, कारण या तिन्हीवरती आक्रमण आलेलं होतं. आत्ताच्या काळामध्ये देश म्हणून आपण स्वतंत्र आहोत, धर्म म्हणून आपण व्यवस्थित आहोत. आपल्यावरती आत्ता धार्मिक अतिक्रमण त्यावेळेसारखं तर नाहीये. संस्कृती आपण जपतोच आहोत. पण वैयक्तिक आयुष्यात जगताना समाजावरती जर काही आघात आले, सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यासारखं काही झालं, संस्कृतीचा ऱ्हास होण्याची काही गोष्ट निर्माण झाली, धार्मिक ऱ्हास होण्याची काही गोष्ट निर्माण झाली, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे देश हा देव असे माझा, ही भारत भूमीची संकल्पना आहे. त्यामुळे देशाच्या बाहेर आणि अंतर्गत काही जर का गोष्ट बिघडली किंवा स्वास्थ्य बिघडलं असं वाटायला लागलं, जिथे योगदानाची गरज आहे, मग ते योगदान केवळ बंदुकान तलवार घेऊन नाही, प्रबोधन सुद्धा योगदान आहे, लोक तयार करणं सुद्धा योगदान आहे. नक्कीच. तर हे स्वराज्य तुम्हाला जपतायला पाहिजे. तुमच्या कामात स्वराज्य शोधा, तुमच्या समाजात स्वराज्य शोधा, तुमच्या स्वतःच्या उन्नतीत स्वराज्य म्हणजे केवळ एक राज्य उभं करणं नाही. त्या काळात जे एवढं वाचवता आलं ते शिवाजी महाराजांनी वाचवलं. त्या राज्याला स्वराज्य आपण म्हणतो. आणि स्वाभिमानाचं राज्य आहे, स्वाभिमानानं जगा. देशाचं स्वदेश परक्या सत्तांचं नाही ना हे. तर आज तुमचा देश तुमच्याकडे आहे, तो परत दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ नये म्हणून जगा. स्वराज्य जर राखायचं झालं तर तसं राखतं. मूवीमध्ये बऱ्याचदा उल्लेख होतो किंवा कॉन्फरन्सेसमध्ये की तुम्ही शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, किंवा स्वराज्य नाही हिंदवी स्वराज्य म्हणा. मग हा हिंदवी जो वर्ड आहे तिथं, हिंदवी स्वराज्य, ओरिजिनल जो महाराजांचा डायलॉग आपल्याला सांगण्यात येतो पाठ्यपुस्तकामध्ये पण जर आपण आठवलं तर तिथं हिंदवी स्वराज्य हा शब्द वापरला नाही, तिथं स्वराज्य व्हावे, हे राज्य व्हावे हा वापरलाय. मग इच्छा त्यातनं दाखवलंय असं की जी लढाई होती ती कोणत्या धर्माविरुद्ध किंवा कोणत्या धर्मासाठी नव्हती, तर इट वॉज फॉर अ कॉज, फॉर द प्रोटेक्शन, की जे अन्याय चालू आहे आपल्या आसपास त्यापासून आपल्या रयतेला प्रोटेक्शन मिळावं हा विचार होता. मग स्वराज्य संकल्पनेमध्ये जो हिंदवी शब्द आहे त्याचा सिग्निफिकन्स खरंच होता. आणि मी एक सांगू शकतो तुम्हाला की धार्मिक आक्रमण होतं, नक्कीच होतं. मग औरंगजेब तिथे छत्रसाल बुंदेला, छत्रपती शिवाजी महाराज यांना सोडून काशी विश्वेश्वर पाडायला कशाला फौज पाठवतोय? अफजल खान थेट स्वराज्यावर चालून यायचं सोडून तिथं तुळजाभवानी माता पुढाला पंढरपूर पाठवायला कशाला गेला? पोर्तुगीजांनी गोव्यातलं सप्तकोटेश्वर मंदिर का पाडलं? कल्याण भिवंडीमधनं काही तहजुदे, काही हुकूम सुटलेले आहेत, त्याच्यात धर्मांतर झालेली आहेत. ज्यावेळी तुम्ही एखादा गाव पकडता, तो गाव पकडल्यानंतर तुमचा धर्म तिथं प्रस्थापित व्हावा अशी तुमची इच्छा असते, त्यावेळी ते राष्ट्रावरचंही आक्रमण आहे, भूभागावरचं, आणि धार्मिक आक्रमण पण आहे. शिवाजी महाराज या आक्रमणाच्या बिलकुल विरोधात होते. 100%. म्हणून तर स्वराज्य निर्माण केलं. स्वदेशातलं, स्वधर्माचं, स्वसंस्कृतीचं पालन करणारं, स्वाभिमानाचं, शेतकऱ्यांचं, रयतेचं, अन्याय नसणारं हे राज्य आहे. आणि म्हणून मग ते जे मूळ वाक्य येते, हे हिंदवी स्वराज्य ही श्रींची इच्छा, अद्याप मी कुठं वाचलं नाही. मी ऐकलंय, मला माहितीये, कागदोपत्री मी वाचलेलं नाहीये कुठं. परंतु राज्य तर हिंदूंचं निर्माण केलं. संभाजी महाराजांचा शिलालेख आहे, येथे हिंदूंचे राज्य झाले म्हणून. बरं, शिवाजी महाराजांनी ज्या पद्धती अवलंबल्या, संस्कार अवलंबले, ते तर हिंदू होते. आणि मोहम्मद कुली खानाला मोहम्मद कुली खान न ठेवता परत नेताजी पलकर करून घेतलं ना हिंदू पद्धतीने. महाराजांनी जगदीश्वराची पूजा केली, जगदीश्वरासमोर अभिषेक केला, त्या ठिकाणी रायरेश्वराच्या समोर शपथ घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणजे परक्या लोकांनी आमचं जे नष्ट केलं ते भूभागापासून संस्कृतीपर्यंत आणि धर्मापासून भाषेपर्यंत
जे तुम्ही नष्ट करत आणलं ते शिवाजी महाराजांनी पुन्हा उभं केलं, वाचवलं. म्हणून त्याच्यात आपल्यावर आलेलं धार्मिक आक्रमण उखडून लावण्याचं सगळ्यात पहिलं श्रेय जर कुणाला जातं ते शिवाजी महाराजांना जाते. होतच महाराजांच्या नीतीमध्ये आपल्याला एका साईडला हिंदुत्व आणि त्याबद्दलची त्यांची जी प्रोटेक्टिव्हनेसची भावना आहे ती पण दिसते. बिलकुल. एकीकडे धर्मनिरपेक्षता पण दिसते. त्यांच्या आपण उल्लेख बघतो की त्यांनी बांधलेल्या मशिदी त्यांच्या मुस्लिम सैन्यासाठी, या सगळ्या गोष्टी पण आहेत. त्याच्यामध्ये आहे तथ्य खरंच नाहीये. ओके. एक गोष्ट आहे, महाराजांनी मंदिरं बांधली, मंदिरं वाचवली. याचे उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. रायगडावर जगदीश्वराचं मंदिर आहे, बरोबर आहे. महाराजनी स्वतःहून कधीही मुसलमान सैनिक ज्या पद्धतीनं हिंदू प्रजेवरती अन्याय अत्याचार करत होते तसं महाराजांनी किंवा महाराजांच्या मावळ्यांनी केलेलं नाही. हीच महाराजांची धर्मनिरपेक्षता. पण स्वतःहून कधी महाराजांनी मशीद बांधायला कुठल्या पद्धतीची जागा, कुठल्या पद्धतीची इमारत आणि कुठल्या पद्धतीचं बांधकाम दिल्याचं माझ्या बघण्यात आलेलं नाही. मग पाठ्यपुस्तकामध्ये जो उल्लेख आढळतो की मुस्लिम सैन्यासाठी त्यांनी मशीद उपलब्ध करून दिली की त्यांनी तिथं नमाज पडावी वगैरे, नाही असं काय. मला दाखवावं कुणी पण, मी तिथं जाईन, त्याच्यावर अभ्यास करीन, लिहिन पण पाहिजे तर त्याच्यावर. असं नाही. ते 2-4 नावं सांगितली जातात, सिद्दी हिलाल, दौलत खान, ही 4-5 नावं सोडली तर 5वं नाव नाहीये. मग त्यांना त्यांची सैन्यामध्ये जी विश्वासार्थ जागा होती तसं म्हणजे उल्लेख जे आहेत तसे त्यामध्ये हे आता काय झालंय, आत्ता कुणाचं तरी एका विशिष्ट राजकीय स्वार्थासाठी, मतांचं लांगुलचालन करण्यासाठी जो एक सगळ्यात तेजस्वी प्रखर सूर्य आहे, त्या सूर्याच्या म्हणजे शिवाजी महाराज, त्या सूर्याच्या माध्यमातून काही ना काहीतरी तुमच्या बाबतीत आम्ही चांगलं दाखवू, म्हणजे तुमची मतं आम्हाला मिळतील, अशा हेतून काही नरेटिव्ह पसरवले जातात. त्याचा हा भाग आहे. धर्मनिरपेक्षता ही कॉन्सेप्ट सेल करण्यासाठी त्यांनी, मुळात धर्मनिरपेक्षता हा शब्द शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता. नक्कीच. आपल्याला इथं थांबावं लागेलच एका एपिसोडमध्ये. आपल्याला ही सिरीज करायची आहे कंटिन्यू पुढं, आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या शिवचरित्राबद्दल जाणून घ्यायच्या, आणि जितकं बोललं तितकं कमीच आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस एपिसोड सर, अँड विल डेफिनेटली मीट अगेन फॉर दिस सेम. मला आनंद वाटला तुमच्या या चॅनलवरती येऊन हे सगळं बोलायला.